प्रकरणाचा काल्याची मती सांगणारा अभंग घेतला. अभंग असा आहे. उपजोलिया पुरती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठीत वैसे नाही जवळ काही ताल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी, वैकुंठीत वैसे नाही जवळ काही ताल्याचे. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठीत वैसे नाही जवळ काही ताल्याचे. जगद्गुरु तुकोबारायचा चारजणांचा अभंग तुकोबारायच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून तुकोबाराय यांना आपले आईवडील मानायचे. अशा ज्ञानोबारायचं स्मरण करून तुकोबाराय म्हणतात, बोलिले पुरे विहिवा पुढे उतरे. ज्ञानोबारायला आईवडील म्हणतात, तुकोबाराय स्वतःला लेकरू समजतात. त्या ज्ञानोबारायचं स्मरण करून म्हणजे अभंग चांगल्या प्रकारे सोडवला जाईल. श्री गुरु सारिखा असता पाणी राखा इतरांच्या लेखा पूर्ण करे, राधयाची कांता काय भीक मागे मनाची आजुनी पावे, कल्पतरो तळवटी जो कोणी पैसला काय वाली त्याला सांगी जोडी, राधयाची कांता काय भीक मागे मनाची आजुनी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरलो गुरु कृपे, राधयाची कांता काय भीक मागे मनाची आजुनी पावे. पांडुरंगा करू प्रथमन विनंती आहे श्रोत्यांना. कीर्तन चालू असताना पुढे बोलवलं तुकोबारायने फार अवघड शब्द श्रोत्यांना सांगितले. जर बोललं तर काय होतं त्याचं. आपली लेकरं जर बोलत असेल ना, त्या लेकरांना पाप लागत नाही, पण आईवडिलांना आपण आपली लेकरं आपण सांभाळा. गायनाचार्यांना विनंती आहे, कमीत कमी प्रमाण द्या आणि दिलेले प्रमाण सरळ द्या. इथे 2-3 ज्या घटना घडल्या त्या सांगतो, म्हणजे तुमच्या मनात माझ्याबद्दल जो गैरसमज झाला असेल तो निघून जाईल. मग आपण कीर्तनाला प्रारंभ करू. मी कुणाच्याच घरी जात नाही कीर्तनाला आल्यानंतर, पण कपडे बदलण्यासाठी कुठेतरी जावं लागतं म्हणून त्यांच्या घरी गेलो. ते म्हणाले की मी थोडासा नाश्ता तयार करतो, नाश्ता घ्या. मी म्हणलं मी घेत नाही नाश्ता, कुठेच खात नाही. तर त्यांना ते वाईट वाटतं, असेल क्षमा असावी. कारण तुकोबारायने सांगितलं, जेथे कीर्तन करावे तेथे अन्नना सेवावे. बिलकुल नाही खायचा. म्हणजे किती मोठ्याने जरी बोलवलं तर कोणत्या घरचं अन्न खाऊ नये. तुकोबारायांचं प्रमाण असल्यामुळे मी त्यांच्या घरी खाल्लं नाही. पण तुकोबाराय असं म्हणाले, पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट. अन्न खाऊ नको पण प्रसाद खा म्हणाले. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर खातो आपण का अगोदर खातो? नंतर खातो. पितृपक्षामध्ये पूजा केल्यानंतर खातो का अगोदर खातो? नंतर. ते कीर्तन झाल्यानंतर जो असेल तो प्रसाद. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे जी पंगत असेल ते माझ्याकडे स्वयंपाक तुमच्यासाठी वेगळा करू. मला ते अन्न खायचंच नाही. तुकोबारायांनी सांगितलं कशाला खायचं, पंक्तीला जे असेल ते आपण खाऊ. दुसरं त्यांच्या घरातून निघताना त्यांच्या मातोश्री म्हणाल्या मुलांच्या की महाराजांना मुका लावा. मी मुका लावून घेण्यास नकार दिला. कारण तुकाराम महाराजांनी सांगितले, मुका लावू नये भाडा माळ घालू नये गळा. पण माळ घ्यायची मुका घ्यायचा आणि ज्याच्या ज्ञानोबारायला तुकोबारायला करू म्हणून मी त्यांचा मुका नकार केला. म्हणून आपल्याला गैरसमज वाटून म्हणतात तुकोबारायांचं प्रमाण आहे. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मध्ये मंदिरात पाया पडायला नेत होते. मी मध्ये गेलो नाही. कदाचित आपल्याला वाटतं की महाराज असा कसा आहे मंदिरात पाया पडायला गेला नाही. तरी ते भजन चालू होतं. तेवढं ते मंदिरात पाया पडायला चला. मी तुम्हाला मोकळेपणाने सांगतो, प्रामाणिकपणे. जर तिथं भजन चालू असताना जर मध्ये जर भगवंत असेल मंदिरामध्ये तर मी ज्ञानोबारायांच्या वतीनं देतो, मी आयुष्यात कीर्तनच करणार नाही. कारण देव तिथे नाही म्हणजे नाही. कुठे गेला देव? नसे मी वैकुंठीचे ठाई, नसे मी योग्यांचे हृदय, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. समर्थ रामदासांनी सांगितलं, अरे मी वैकुंठात नाही, त्रैलोक्यात कुठेच नाही, पण माझं भजन चालय तिथे आहे म्हणजे आहे. मग देव मंदिरात कसा राहील सांगा बरं. नावडे वैकुंठ नावडे भूषण, नावडे आसन वसन काही, कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी, म्हणत तसे सोयरी चोखियाची. तुकोबारायांच्या बायकोनं सांगितलं, कीर्तनातच आहे तू, वैकुंठात नाही, योग्यांच्या ठिकाणी नाही, सात्विक माणसाच्या ठिकाणी सुद्धा नाही, पण तिथं कीर्तन चालय तिथं आहे म्हणजे आहे. नामदेव कीर्तन करीन पुढे नाचे पांडुरंग,
जर नामदेवाच्या कीर्तनात तुम्हाला नाचायचं, आमच्या कीर्तनात जर तुम्हाला मंदिरात बसायचं, आम्ही कशाला कीर्तन करायचं? तर तुम्ही म्हणाल तो हनुमंतरायाचं मंदिर आहे. गरुड हनुमंत आदी आपण सामोरा येतो जगजीवन. अरे गरुड हनुमंताला घेऊनच देव येतो कीर्तनामध्ये. मंदिरात कसं राहील देव? हनुमंतराय मंदिरात कसे राहतील? आले ना कीर्तनामध्ये. तुमच्या आमच्या कोणाच्या कमालपणे कीर्तनामध्ये आले. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तो मी वैकुंठी नसे देव एक भानुकुंभे नरसे वरी योग्यांची मानसे भरवली जाय. परी तयापाशी पांडवा हरकला मी दिवसावा चेत नामकूच बरवा तरी माझा. अरे अर्जुना, तू वैकुंठात नाही, लक्ष्मी जवळ नाही, योग्यांच्या जवळ नाही, ऋषी जवळ नाही, पण माझं कीर्तन भजन जिथं चालेल तिथे 100% आहे म्हणजे आहे. म्हणून मी मंदिरात गेलो नाही, क्षमा. तिसरा विषय होता ते पॉम्पलेट देत होते. मी पॉम्पलेट घेतलं नाही, उघडून दिलं नाही, जमा करून खाली टाकून दिलं, बघितलं नाही. कारण काय करायचं त्याचं वाचायचं. आजयांची पद्धत आहे, एवढं केलं, हे सगळे जे काही कुणाचं नावं घ्यायचे वाचून दाखवायचं महाराजाने. मी ते धंदे करीत नाही. काय करत नाही? कारण तुकोबारायांनी सांगितलं. काय सांगितलं? वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची मानवाची कीर्ती सांगू नये. अरे कीर्तनकारांनी फक्त भगवंताबद्दल बोला, माणसाची कीर्ती काय करायची? त्यांनी 11,000 दिले, त्याने 21,000 दिले, त्यांनी पंक्ती दिल्या, देऊ नको म्हणा त्याला. त्याने तर घर चालून दिलं, त्यानं दिलं म्हणून दिलं ना. त्यानं जर दिलं नसतं भगवंताने, ह्याने कुठून दिलं असतं? म्हणून मला कोणाची कीर्ती वर्णन करायची म्हणून कॉम्पिटी घेतलं नाही, क्षमा. चौथा विषय, मी पाया पडायला नकार दिला, पाया पडू नका म्हणून. कारण माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासानुसार जेवढं काही संत साहित्य मी वाचलं त्याच्यामध्ये कुठेही कीर्तन करायला पाया पडावं असा अभंग किंवा गोबी माझ्या वाचण्यात आली नाही. पण तुमच्या जर कोणाच्या वाचनात आली तर तुम्हाला सांगा, मी माझ्या दृष्टिकोन त्याच्यामध्ये कीर्तनात पाया पडू देतो. पण सापडणार नाही. कारण तुकोबाराय काय म्हणाले? एकमेका लोटांगणे जाती, एकमेकांच्या पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एकमेकांच्या पाया पडावा नियम आहे. तुम्ही माझ्या पडला तर मी तुमच्या पाया पडलं पाहिजे. मी ज्ञानोबरायांचा भक्त आहे, ज्ञानदास आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये माऊली असं म्हणतात, पूज्यता डोळा देखावे स्वकीर्ती कानी नाही ऐकावे, मी अवकाशी मोहावे शेची लोका एक सत्काराची ती गोठी की आग्रेची दिल भेटी मरलेशी साठी नमस्कारिता. अरे अर्जुना, माझा तोच भक्त होऊ शकतो ज्याला पूजा केलेली आवडत नाही, आदर केलेला आवडत नाही, सत्कार केलेला आवडत नाही, आणि पाया पडलं तर मरण्याशी साठी नमस्कारिता. नमस्कार केला तर त्याला मरण यातना झालं पाहिजे, तो माझा. जर ज्ञानोबरायांनी असं सांगितलं पाया पडून घेऊ नका, मरण यातना झाल्या पाहिजे, पाया कशा पडून घ्यायच्या म्हणून मी पाया पडायला नकार दिला. कीर्तन चालू असताना किंवा संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडू नका. कारण मी ज्ञानोबरायाला शब्द दिला, जर कोणी माझ्या पाया पडलं तर मी त्याच्या पाया पडेल, आणि त्याच्या जर पाया नाही पडलं तर मी एक वेळेचं जेवण घेणार. म्हणून कोणीही पाया पडू नका. उपजोलिया मूर्ती उखाला खाऊ भात वैकुंठी द्वैसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुखी घालून बरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी द्वैसे नाही कवळ काही काल्याचे तुम्हाला अर्ध पुण्य मिळणार. पुढे सरकार लोकांना कशाला जागा द्या ना. उपजोलिया मूर्ती तुकोबाराय म्हणाले की उपजून पुढे पुन्हा जन्माला. उपजणे म्हणजे निर्माण होणे, जन्माला येणे. ज्ञानोबरायांची उभी आहे ज्ञानेश्वरमध्ये. उपजलिया बाळकाचे नाव नाही तयापाशी ठेविलेले नावेसे बोधेत उठी. कुणाला जर ओव्या येत असे ना म्हणत असते त्यासोबत मला जर मलाही बरं वाटायचं काय काय. कारण आपण भरपूर लोकांना त्यात ओव्या पाठत नसतात, काय भानगड नाही. काही काही ठिकाणी पाठांतर असणारी लोक असल्या तर मदत करा म्हणजे ज्ञानोबरायला बरं वाटेल. ज्ञानोबरायांचं जेवढं कौतुक कराल तेवढं तुकोबाराय खुश, नाथ महाराज खुश, सेना महाराज खुश, रुक्मिणी माता खुश, पांडुरंग खुश, सगळे संत आणि सगळे देव खुश. कारण ज्ञानोबराय म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबरायांचं कौतुक करायला तिकडच जाऊ नका. त्यांचं कौतुक केलं, त्यांच्या ओळ्या घेतल्या पुढे झाले. कारण ज्ञानेश्वरीची ओवी नव्हे, त्यातलं एक एक अक्षर प्रब्रह्म आहे. ऐशी श्रीमुखोने अक्षरे निगतीना सरे तो अभिज्ञेच्या आतलारे जाऊ शिलाले. ती अक्षरे नव्हती रेखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गतीत कळिका उजळल्या श्रीकृष्ण. अरे अक्षर नव्हे, एक एक ब्रह्मसाम्राज्य, ब्रह्मसाम्राज्य. येणे आबाल सुबोधे भूवी
गोवियेची प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतली. ब्रह्मरस आहे, ब्रह्मरस जे तुकोबाराने सांगितलं ना, ब्रह्मरस घे काढा ते दे पिढा वारे. अरे तुला ब्रह्मरस पाहिजे ना, ज्ञानेश्वरी ब्रह्मरस आहे. गेले आबाल सुबोधे गोवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे म्हणजे ब्रह्मरस ज्ञानेश्वरीमध्ये आहे, म्हणून ज्ञानेश्वरीच्या गोव्या म्हणाला बारीक करत जाऊ नका, ज्ञानेश्वरी वाचत चला. उपजोनिया मूर्ती ज्ञानोबाराय काय म्हणतात, उपजलिया बाळकासे नाव नाही तयापाशी ठेविले नावेशी होते तोडी. उपजणे म्हणजे लेकरू जन्माला आल्यानंतर त्याला नावच नसतं. आपण जे नाव घेतो श्यामा रामा गोमा ते नाव नाचले की ते हाक मारतं, हाक मारलं की ओझ येतं. अर्थात उपजणे म्हणजे जन्माला येणे. आता उपजणे निमने साचची जे का मानणे ज्ञानोबा असं म्हणतात, उपजणे निमने म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. थोडक्यामध्ये उपजणे म्हणजे काय, जन्माला येणं. उपजून या तुकोबाराय काय म्हणतात, जन्माला येऊ. तुकोबाराय अनेक अभंगात म्हणाले माणसाला पुनर्जन्म आहे, हे अभंगावरून आपल्याला शिकायचं कारण पुन्हा परत यायचं जन्माला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घाले आमासी म्हणजे पुन्हा जन्म आम्हाला येतो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता जो वस्तू जो होता तो आम्ही नाही शिहाची चिंता भागते जरी तुझ तरी तुका हे नसे जन्मे आम्हा तुम्हाशी बहुती गेली ते प्रेम समरशी तू जे गेले अवसरे जे जे होणे अवसरे ते समस्त हे समरे धनुर्धरा. अरे मला तुला अनेक जन्म झाले, म्हणजे थोडक्यामध्ये जन्म आहे. आणि जर तुम्हाला शंका वाटली की जन्म आहे का पुनर्जन्म आहे का, तर मला नका विचारू, तुकोबारायला ज्ञानोबारायला जाऊन विचार, कारण त्यांच्याबद्दल मी सांगू लागतो. आपुलिया वडे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. त्यांनी सांगितलं, मी फक्त पुढे लोटायचं काम करतो, चुकलं राहिलं त्यांना जाऊन विचारायचं, मला नाही. म्हणजे शंकरानंद सर्व नावाचा प्रकार कीर्तनात आणायचा नाही. उपजोनिया मूर्ती थोडक्यामध्ये उपजन म्हणजे काय, निर्माण होणे, जन्माला येणे. पुढती येऊ, पुढती म्हणजे पुन्हा. ज्ञानोबाई म्हणतात ना, पुढते 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 या ग्रंथ संपत्ती सर्व सुखी सर्व होते संपूर्ण होई जय. पुन्हा 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 उपजोनिया मूर्ती पुन्हा येऊ. बघा गंमत किती माहिती का, जन्माला घालणं आणि जन्माला येणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तुकाराम महाराज म्हणत नाही, आम्हाला घातलं म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणत नाही, काय म्हणतात तुकाराम महाराज माहितीये का, धन्य आम्ही जन्मालो, आम्ही आलो आम्हाला नाही घातलं. लक्षात आलं का, लक्षात आलं का, तुकाराम महाराजाला जन्माला नाही घातलं. काय म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो आलो. तिथे शाळेचे लेकर बरेच दिवसात विद्यालयातले पाच गेल्याचे माझी विनंती आहे तुम्हाला बाळा, काळजीपूर्वक ऐका बरं का. जर तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे, मोठ्या पदावर जायचं, बारीकी नाही का, एक एक शब्द प्रश्नपत्रिकेतला सोडवचा. प्रश्न वाचायचा, 10 ओळी लिहायच्या आणि मायबापाला घरी सांगायचं, लय सोपा गेला पेपर. अरे बाळा, त्या प्रश्नातला कॉमा वाचला का, बघितला का, प्रश्नार्थ बघितलं का, उदाहरणाचे बघितलं का, किंवा होतं का, अथवा होतं का, एकाचे 2 भाग होते का, 4 भाग होते का, इनोटेड काम होता का, बघितला का. गडबड करायची, वरच्यावरती वाचायचं, 4 वेळी लिहायचा, मार्क पडत नाही. कीर्तनात गडबड नाही करायची, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगायचा, प्रत्येक शब्दाचा. उपजोनिया उपजणे जन्माला नाही, पुढती पुन्हा येऊ. येऊ म्हणतात, येऊ म्हणजे आम्ही येतो, पाठव म्हणत नाही. काय ताकद आहे बघा संतांमध्ये, म्हणजे जन्माला येण्याची ताकद आहे. आम्हाला जायचं म्हणजे जायचं, आम्हाला करायचं म्हणजे करायचंय. उपजोनिया पुन्हा जन्माला यायचं, तुम्ही आम्ही सुद्धा पुन्हा जन्माला आलो. थोडा फरक आहे बरं का त्यांच्यामध्ये, आपल्यामध्ये मोठा फरक आहे, तोच कीर्तनाचा माल जाऊन घ्यायचा असतो. तुकोबाराय काय म्हणाले, उपजोनिया मूर्ती येऊ काला खाऊ दही भात. कशासाठी यायचंय, तुकोबाराय कुणाच्या वतीने बोलतात, जेव्हा कृष्ण परमात्म्याने आपला अवतार संपला, गोकुळ सोडलं, वृंदावन सोडलं, किंवा गोपाळ एकटे राहिले, गोपाळांच्या वतीनं तुकोबाराय बोलताय. गोपाळांच्या वतीनं काय म्हणतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ. म्हणजे हे गोपाळ सगळे उरून आले होते खाले, वानरसेना हनुमंतरायासोबत वरून आले होती देवलोकातून भगवंतासोबत राहण्यासाठी. तसं गोपी आणि गोपाळ वरून आले होते, त्यांचा अवतार संपला, कृष्ण परमात्मा तिथून निघून जाताना तुकोबाराय म्हणाले, अरे अडगळापट करू नका, रडू नका, पुन्हा आपण जन्माला येऊ. कशासाठी येऊ, काला खाण्यासाठी. काला म्हणजे आनंदाचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक आहे. कदाचित तुम्ही आम्ही सुद्धा गोपाळ असण्याची शक्यता बरं का, तुम्ही आम्ही सुद्धा वानर असण्याची शक्यता आहे, तुम्ही आम्ही सुद्धा स्वर्गात असण्याची शक्यता आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोक विभावा जन्मा. स्वर्गातले म्हणतात आम्हाला मृत्यूलोकामध्ये घा तुमच्या आमच्या रूपाने, बरोबर आहे का. कोण म्हणतं, 33 कोटी लोक विष्णूला विनंती करतात की आम्हाला जन्माला घाल मृत्यूलोकामध्ये. कशाने, नारायण नामे भू जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाव वगैरे. नारायणाचं गाव घेऊ, नाव विठ्ठल बाजू, टाळ्या बाजू, मग आपलं कीर्तन चालू असतं. एवढे लोक बसलेले असतात. आता ते मोबाईल काढणार काय नाही, काढला का मानवाकडे गेले, खाली मोबाईल ठेवून दिला. मला तिच्या व्यक्तिगत नाही करायचं, आमचा स्वभाव बसतो. अरे ते देव लोक म्हणतात की मृत्यू लोकात येतो नारायण
बघण्याची संधी जिथे मिळाली तिथं मोबाईल काढतं. एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला, पंतप्रधान गेला तरी देश चालतो. 2 तास मोबाईल नाही उचलला तर काही तुझं बिघडत नाही, पण सोडीतच नाही. कारण कळलंच नाही, आम्हाला कळलंच नाही. आपल्याला कळावं का की ह्या जन्माला आपण आलोय. देव लोक म्हणतात की आम्हाला मृत्यू लोकांमध्ये पाठव. ही लोकीचा हा देव इच्छिता ती पाय धन्य मी जन्मालो दास विठोबाचे. ते म्हणतात मृत्यू लोकांमध्ये पाठव. आणि मृत्यू लोकात आले काय म्हणतात? मेलेलं बरं. खरे तर खोटे. आमचा जिल्हा काही लांब नाही येतो बघा, आमच्याकडे कसं आहे ते रोज धापत आत्महत्येचा, रोज धापत आत्महत्येचा. कारण देहच कळला नाही ना. आणि देह कळला नाही हा त्यांचा दोष नाही, आमचा दोष आहे सांगणाऱ्यांचा. कारण आम्ही सांगतच नाही तिकडं. कमरेच्या खालचे बोलणे, तिला टवाळ्या करणे, अभंग घेणे, काहीतरी बोलून निघून जाणे, सगळं तिकडून चालत. आधी गेले मग सांगितले नाही का? तुकोबाराय म्हणाले ना, ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण. आम्हाला यातना जास्त आहे ज्या लोकांना उभे राहिलेल्या, कारण आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी उभे राहिलो. आम्ही चुकीचं सांगतोय म्हणून असं गणित करतो. उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात. काला हे आनंदाचं प्रतीक आहे, म्हणून 7 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर आपण शेवटच्या दिवशी काला करतो. आनंदोत्सव असतो, आनंदोत्सव. काला खाऊ दही भात, हा काला खायचा आणि या काल्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे असं तुकोबाराय सांगतात. दही आणि भाताचा काला खायचा. काला म्हणजे आनंदाचं प्रतीक. काल्याचा अर्थ फक्त आनंद घेतला तरी पुरेसा आहे आजच्या कीर्तनापुरता. हे तुम्हाला उदाहरण सांगतो की काला कशावर आनंदाचं प्रतीक आहे आणि तो मनुष्य देहातच मिळतो. नंतर त्याच्यात तुकोबारायला बोललेत, आपण पुढे गेल्यानंतर बघू ते. काला म्हणजे आनंदाचं प्रतीक. मी संभाजीनगरला असताना आमच्या ऑफिसमध्ये दुपारच्या वेळेस आमचा ड्रायव्हर डब्बा घेऊन आला. घरून डब्बा घेऊन आला. काय म्हणाला? सर मॅडमनी काला दिलाय, म्हणजे डब्यामध्ये काला पाठवलाय आणि सगळ्यांनी खायला सांगितलं. काय दिला? मॅडमनी काला दिला आणि सगळ्यांनी खाला. आता माझ्या ऑफिसमध्ये किती मोठ्या पदावरचे अधिकारी असतील फक्त कल्पना करा. एवढे 4-5 अधिकारी बसले होते. मी त्याला काय म्हणालो, अरे घरून काला आला तर तुम्ही पण खा ना माझ्यासोबत. त्यात एक वरिष्ठ अधिकारी हसत हसत म्हणाला, सर तुमच्या डब्यात रोजच काला असतो. काय? तुमच्या डब्यात रोजच काला असतो. काला खाऊ दही भात. अरे काला तर सप्त्याच्या शेवटच्या दिवशी असतो ना, माझ्या डब्यात रोज कसा असतो? त्याचं कारण असं होतं, त्यांना घटना माहिती होती माझ्या जीवनातली, म्हणून ते म्हणाले की तुमच्या डब्यात रोजच काला असतो. कसा असतो? त्याचं उदाहरण असं आहे, त्याचं स्पष्टीकरण असं आहे. जालना जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी माझं कीर्तन झालं. संध्याकाळी 7 ते 9 मी 10 वाजता घरी आलो. माझी दोन्ही लेकरं लहान होती, झोपली होती. बायको वाट बघत होती, स्वयंपाक केला होता. दोघांनी जेवायला बसलो. जेवायला बसलो त्या भाजीमध्ये मीठच नव्हतं. मला थोडासा राग आला, मी ते ताट टाकून दिलं. असं ताट टाकलं पण सगळ्या अंगावर सांगलं तिच्या. यांनी केलं ते सगळं ज्ञानोबारायांनी. करील तो काय? तो हे महाराज परिपाही बीज शुद्धांगी. आपल्या भक्तामध्ये बदल करण्यासाठी ते काही करतात. परीक्षा घेतील, तुमच्या माध्यमातून चुका करतील, तुम्हाला नीट करतील, शिकवतीलच. साई लेकरांना शिकवते का नाही? त्याला हात लावू नको, हात लावू नको, जातच रांगत तिकडं. बसू दे म्हणते चटका छोटा. चटका म्हणजे तुला जातच नाही तिकडं. तसा चटका द्यायचा होता ना. त्यांनी चटका दिला, अंगावर भाजी सांडली आणि ती उठून घरात जाता. बोललो नाही, चिडलो तुम्ही का? ती उठून जाताना म्हणाली, माऊलीने ज्ञानेश्वर म्हणजे असं सांगितलं. काय म्हणाली? हरपले न देखीजे तव दयाचा मागून सांडीजे का तृप्त न होता लोटीजे भाण्याचे. काय म्हणाली? साखर सांगितलं बरं आहे. काय म्हणाली? ज्ञानोबाराय असं म्हणतात की हरपलेली वस्तू सापडत नाही तोपर्यंत शोध घ्यावा आणि जेवल्याशिवाय पोट भरल्याशिवाय तृप्त न होता भाने. भाने म्हणजे पोट भरल्याशिवाय ताट लोटू नये. मी तर ताट लोटून दिलं होतं. माऊलीची भक्ती करतात असं बुडबुड करत निघून गेली दुसऱ्या रूम मध्ये. तिकडे जाऊन झोपली, इकडे झोपलो. काय सांगतो तुम्हाला मी? आमच्या एका साहेब म्हणाले की साहेब सर रोजच तुमच्या डब्यात काला असतो. काला खाऊ फक्त वर्षातून इथंच काला नाहीये, रोज आपल्या डब्यात काला आला पाहिजे. त्याचं नाव जीवन आहे, त्याचं नाव माणूस आहे, त्याचं नाव आनंद आहे, त्याचं नाव संसार आहे. काय झालं? दोघं रुसून बसतो. तिकडे जाऊन बसते, मी चालून बसतो. इकडे सकाळी 5च्या दरवाज्यावरती बेल वाजली. तेव्हा मोबाईल नव्हते. 24 वर्षाखालचं सांगतो मी तुम्हाला. दार काढलं. माझे वडील आले होते. थोडं घाबरलं. बाप्पा तुम्ही अचानक कसे? काय मला का घाबरला? नाही नाही काही नाही. माझ्या मनात फक्त शंका आली की जर माझ्या बायकोने सांगितलं की तुमचं पोरगं डेप्टी क्लर्कर आहे, अवका नवरा अवका ताट झुकून दिलं माझ्या अंगावर, जर बापाला सांगितलं तर बापाला वाईट वाटेल. किमान मुलाने एवढं तरी करावं की आपल्याबद्दल वडिलाला वाईट वाटेल असं तरी वागू नये. एवढ्यासाठी मला थोडं वाईट वाटलं. सांगते काय घाबरल्यासारखं केलो. स्नान झालं आणि दोघं नाश्त्याला बसलो. पोहे दिले होते बायकोने दोघांना खायला. रात्रीपासून आम्ही बोलत नव्हतो. रोज जेवायला वाटताना 10 वेळा तिच्याकडे चिडून बघायचो. मीठच कमी पडला, भाजीच कमी पडली, तेल कटच नाही झालं, तुला भाजता चालली, भाकरच करत काहीतरी म्हणत राहायचो. कारण माझ्या बायकोला दुसरं कोण भीती घालणार आहे? माझ्याशिवाय कोण घालणार आहे? आता एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या बायकोला कोण बोलत बाहेरचा माणूस? बोलणार नाही ना. आता गुपचूप खात होतो, काहीच बोलत नव्हतो. पाणी फिरवलं बापाने, मी पण पाणी फिरवलं.
आणि घास मी तोंडात टाकला, बोलत नव्हतं रात्रीपासून आम्ही नवरा बायको. काय गंमत आहे करीला तो काय मीठच नाही भाजीमध्ये, पोह्यामध्ये मीठच नाही. त्या रात्री भाजीत नव्हता तर पोह्यामध्ये मीठ नाही. फक्त तिच्याकडे बघितलं, तोंडात घास घातलं, वडिलाकडे बघितलं, वडिलाला सांगण्यासाठी तोंड उघडलं नाही. बाप्पा ह्याच्यात मीठ नाही म्हणून सांगा. वडील काय म्हणाले, अरे बाळा खात्या वेळेस बोलत नाहीस का, लय चांगला निर्णय घेतला. उजव्या बाजूला बसले होते, डावा हात पाठीवर टाकला, खात्या वेळेस बोलत नाहीस का. आता जो बसलो मी, काहीच बोललो नाही, फक्त मान हलवली असेल. मग बाप्पाने पाणी फिरवून दुसरा घास, बापाने तोंडात घास टाकला. अरे याच्यात मीठच नाही ना. आता बोलत नाही म्हणल्यावर मी काय म्हणलं, फक्त मीठ नाही. 8 दिवस वडील राहिले, 8 दिवस गेले. 8 दिवस मी बोललोच नाही तेवढ्या वेळेस. आनंद वाटत गेला. बापाने पाठीवर हात टाकला, बाळा मी खूप प्रयत्न केले की मौनात जेवण करावं, पण मला जमलं नाही ते, पण तुला जमलं, फार चांगलं झालं, ज्ञानोबाची कृपा झाली. 8 दिवसच नाही, 24 वर्षात मी खात वेळेस बोलत नाही. आता गंमत सांगतो तुम्हाला, काना कुठे आहे. आमच्याकडे द्वादशा करतो आम्ही, तरी असं वाटून दिले 100 लोकांना जेवण करतो. कधी कधी बाजूच्या महिला येतात, विचारतात आमच्या बायकोला, माऊलीला काय आवडतं, साहेबाला काय आवडतं, सरांना काय आवडतं, महाराजांना काय आवडतं, तर त्यांना वाटतं घरी याला 2 घास खाऊ घालावे. आमची बायको मुद्दाम असे वाकडं पावलं उभी राहते, सांगते आमच्या माऊलीला ना, आमच्या साहेबाला ना, आमच्या बुवाला काही दे, गुपचूप खातो. का? कारण बोलतच नाही ना खाते वेळेस. नाव कशा ठेवायचे कारणच नाही. 24 वर्षामध्ये जेवणावरून भांडणच नाही, स्वतःवरून किरकिरच नाही, म्हणून तो आनंदाचा काला झाला. लक्षात आलं का? काला खाऊ दही भात. संसारातले अर्धी भांडणं निष्ठा खाण्यापिण्यावर नाही, ते नाही ते नाही, फलाला काही पडलं दुसऱ्याने पडलं, मला जास्त दिलं तुला कमी दिलं, बोलूच नका. भगवंताचं नाव घेत खा. अन्वय श्वानर भूत्वा प्राणिनाम देहमासिका प्राणापान समायुक्त पिकानाम चतुर्विधम. भगवंताचं नाव घेते, चटणी भाकरी जे असं ते एकत्र बसून खा, आनंदाने खा. तुमच्या जीवनात वेगळ्याने काला शोधावा लागणार नाही. म्हणून ते साहेब म्हणाले, सर दररोज तुमच्या डब्यामध्ये काला असतो, तो काला तुमच्या डब्यात यावा बरं का. हा काला 1 दिवसाचा 365 दिवसातला, 365 दिवसामध्ये 2 वेळा जरी जेवला तुम्ही, 3 वेळा जेवला, त्या 1000च्या पुढे त्याला 1000 वेळा काला खाता येतो. संसारात सगळे एकत्र बसून खावं ही विनंती आहे. काला खाऊ दही भात. दही भाताचा खायचा आहे, कालाच का खायचा, एकच का खायचा, त्याचं कारण आहे. तुम्हाला असं म्हणालं तुम्ही त्यांच्या घरी जेव्हा म्हणा, तुम्ही जेवायला नकार दिला, खायला नकार दिला, पण कीर्तनाच्या ठिकाणी आपण खाणार आहोत. का खाणार आहोत? तुमच्या घरामध्ये सुद्धा मुरमुऱ्याचा चिवडा होतो, लेकराला दही भात तांदून देतो आपण, देतो की नाही देतो. समजा तो सांडला, घरामध्ये थोडासा सांडला, काय करता येत ताई? झाडून काढता, वा झाडून काढता, घरा सांडला, आणि तो जर एक दाणा इथं खाली पडला तर उचलून खाता, वा छान. कळलं का? मुरमुरे तेच आहे, दही तेच आहे, पण घरात सांडलं तर झाडून काढतो, कीर्तनाच्या ठिकाणी पडलं, सत्यात पडलं तर उचलून खातो, कारण हा प्रसाद आहे. पाहे पाहे प्रसादाची वाट. म्हणून ज्ञानोबाला सांगितलं कानाईचं का, मग अशी नाय सेवा चित्त मियाची भरेलचे दवा, माझा प्रसाद जाणते दवा संपूर्ण झाला. 18व्या ज्ञानोबाला सांगितलं माझा प्रसाद कधी आहे? भजन कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनी आनंदाने करणं, त्याचं नाव प्रसाद आहे. लक्षात, त्याचं नाव प्रसाद. हा प्रसाद खायचा. काला खाऊ दही भात. दह्याचा खायचा. दही हे थंड प्रतीक आहे, थंड शांततेचं प्रतीक आहे. शांतप्रभा एकनाथ महाराजांच्या अंगावर 21 वेळा थुंकलं तरी शांततेने त्याचा प्रतिकार केला, स्वीकार केला. शेवटी त्यांनी पाय धरले, माफी मागितली. हे शांततेचं प्रतीक आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीला घरामध्ये भांडण जाऊ नका, किरकिऱ्या करत जाऊ नका. भावाचे नको, शेजाऱ्या पाजाचे नको, कीर्तनात बसण्याच्या जागेवर नको, माझं नाव कसं घेतलं नाही, मला खुर्ची दिली नाही, अजिबात कुठली अपेक्षा करू नका. हे थंड राहा, थंड राहा. कारण मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनही मिळत नाही. अनेक जन्माची पुण्य आहे, अनेक जन्माची, त्याचा आपल्याला फळ आपल्याला मिळालेला आहे. वैकुंठातले लोक परेशान आहेत भगवंताला मागून. आम्हाला दिले भगवंताने. हत्ती आमच्यावर मोठा आहे, वाघ आमच्यावर मोठा आहे, आजगर आमच्यावर मोठा आहे, त्यांची तोंड आमच्यावर मोठी आहेत, पण रामकृष्णाने नाही म्हणू शकत, आम्ही म्हणू शकतो. कीर्तनात नाही येऊन बसू शकत, आम्ही येऊन बसू शकतो. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय माझं कारण आहे ऐसे करी. हात पाय कान नाक तुझं करण्यासाठी, बांध फोडण्यासाठी नाही, डोके फोडण्यासाठी नाही, चोऱ्या करण्यासाठी नाही, शेतात आग लावून देण्यासाठी नाही, चांगलं करण्यासाठी दिले. केले कर्म झाले तेच पुढे भोगाले. जे कराल ते भोगावं लागणार आहे. पेड पोळे बबुल का आंबवा कहाच पाय. जर बाबळ पेरली ना, किती खतपाणी घाला, त्याला आंबे लागत नाही, त्याला काटेच लागणार आहे. चुकीचं करूच नका. ज्ञानोबाने सांगितलं, केले कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे, न खेडिता गुण जैसे कोसंडेना. कर्ज घेतलेलं खेळल्याशिवाय फिटत नाही, तसं केलेले भोग भोगल्याशिवाय चुकत नाहीत. म्हणून या शब्दावरून आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. तिथे भगवंताने दिले ना आपल्याला,
आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी ही जी साधन आहे, हात पाय नाक कान डोळे सत्यचित आनंदी व्हायचं. काला खायचा सतत व्हा, बोलण्यातून काला खायचा, चालण्यातून काला खायचा, अन्नातून खायचा, गप्पा मारताना बसला असताना काला हे फक्त आनंदाचं प्रतीक आहे. आणि मनुष्य देहालाच आनंद घेता येतो. एखाद्या पक्षाने जर आनंदासाठी तर घंट बांधला छान झाडाला लावून कळतं. एखादा ट्रक लागेल, एखादा पोरगं खडा मारेल तो तोडून काढेल त्याला, पण आमचं नाही कोणी तोडून काढत. मनुष्य देहाला करता येतं काला. थंड व्हा, शांत राहा. माझ्या लहानपणाची घटना सांगता, मी 4थी 5वीला होतो. आमच्या शाळेच्या बाजूला एक विहीर होती. मी 40 वर्षाच्या खालची सांगतो. विहीर होती. त्या विहिरीमध्ये संन्यासी माणूस भगवे कपडे घातलेला लंगूट वाळू घातला वर आणि विहिरीमध्ये उतरला होता. एकच लंगूट होती तिथे बाहेर, तिथं काठी होती बाजू. डोळ्यामध्ये गाय आहे आणि त्या गायीने त्याची लंगोट खायला सुरुवात केली. आम्ही लहान होतो, आम्हाला माहित नाही त्याच्या लंगोटीचं होतं. आम्हाला फार आनंद का वाटला की आता संन्यासी बाहेर जाऊन त्या काठीच्या गायीला मारेल. काय सांगतो आपण, थंड पाहतो. थंड राहिल्यानंतर आनंद कसा मिळतो जीवनाला बघा. शांत राहिल्यानंतर थंड हे शांततेचं प्रतीक आहे. तो वर आला, आम्हाला वाटतं काठीने मारेल, कारण गायीला मारणं पाप आहे मला माहितच नव्हतं, तेव्हा कळत नव्हतं. तर काहीच केलं नाही. गायीजवळ गेला, काय म्हणाला हसून. आम्ही सगळे पोरं बघत होतो आता गायीची मजा कशी, गायला कसं मारेल म्हणून. तो काय म्हणाला, अरे गोमाता खा गई. अरे गायीनं खाल्लं, बस तो शांत बसला. त्याच्या ठिकाणी आम्ही असं तर मारला, कदाचित गायीवर राग व्यक्त केला असता. सांगण्याचा हेतू असा आहे, सरळ म्हणाला तो आहे गोमाता खा गई, शांत राहायला, चिडचिड नाही, किरकिर नाही, हा दही आहे. हे शांततेचं प्रतीक आहे. म्हणून आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये एखादी चूक जर दुसऱ्याकडून घडली, एखादं नुकसान झालं, त्याला मारहाण करून त्याच्यावर कारवाई करून जरी फरक पडत नसेल तर त्याला स्वीकारणं योग्य असतं. किरकिऱ्या करले, दूध सांडलं, दही सांडलं, फळाफळ मारायचं, त्याच्या शिव्या द्यायचा, गोंधळ घालायचा, नुकसान केलं नका करू. काही करून जर त्याचा बदल होणार नसेल तर त्याला स्वीकारणं पाहिजे. आपल्या जीवनात सुद्धा असंच आहे. आपल्या लेकराला 80% पडले, दुसऱ्याला 90 पडले. आता किती जरी भांडलं असतं ते 80 ते 81% होणार नाही. प्रयत्न करूनही ज्याच्यात बदल करता येत नाही, पुन्हा सांगतो मी, ज्याच्यात प्रयत्न करूनही बदल करता येत नाही त्या परिस्थितीला स्वीकारणं म्हणजे काला, त्या परिस्थितीला स्वीकारणं म्हणजे दही. कसं वगैरे म्हणाले, ठेविले आनंदे पैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. ज्याच्यामध्ये बदलही करता येत नाही परिस्थितीमध्ये, त्याला स्वीकारणं हा काला आहे. हे झालं दही भात. आता शेवटचा त्याच्यामध्ये शब्द राहिला आपला भात. भात खायचा. भात एक आहे पांढरा शुभ्र आहे, आतून बाहेरून शुभ्र आहे. म्हणे शुचित्व गायचे माऊली म्हणतात, कसे चोखाळपणा रत्ना म्हणे शुचित्व गायचे दयापाशी दिसे अंग म्हणा जायचे सूर्याचे का म्हणतात. आतून बाहेरून एकदम शुभ्र पांढरा शुभ्र भात असतात असला पाहिजे. माझ्या लहानपणी एकच उदाहरण समोर आपण पुढे सरकू. 8-10 वर्षाचा मी असेल, जरा भाड्यामध्ये बरेच लोक शुद्ध मात्र राहत होते सगळे. आमच्या एका चुलत भावाचं लग्न झालं. त्याची माय, त्याची आई, त्याला मोठी माय म्हणायचो आम्ही. लग्न झालं, सून घरामध्ये. काय तिच्या डोक्यात भरलं होतं माहिती नाही. तुमच्या डोक्यात असं तर काढून टाका बरं का. ते सारखे किरकिऱ्या करायचे सुनोसोबत, सारखं भांडणं चालू व्हायचं. मग ते पोरगं भांडणं ऐकून ऐकून कदरून गेलं. शेवटीच्या मोठ्या महिन्यात तुलती लढवली, डोकं लावलं. मला बोलून घेतली, म्हणे बाकी इकडे काय तुला खोबऱ्या गोळ्या देते. खोबऱ्या गोळ्या म्हणजे खूप आवडायच्या, पांढऱ्या शुभ्र गोळ्या, आतून बाहेरून पांढऱ्या शुभ्र होत्या, साखरेच्या गोळ्या त्याच्या काय खोबऱ्या गोळ्या देते. आणि तू काय कर, दादा आल्यानंतर दादाला म्हण वहिनी माईला लय उलट बोलली. वहिनी माईला फार उलट बोलली. मी म्हणायचो, तो आला की तिला मारहाण करायचा, शिव्या द्यायचा. एक दिवशी असंच त्या माईने गोळ्या दिली मला, खोबऱ्याच्या गोळ्या. आणि मोठी जुनी पळत आलो. माझे बाप तिथे बसले होते, वडील बसले होते. म्हणजे बाळा काय म्हणलं हातामध्ये, म्हणलं खोबरी गोळ्या पांढऱ्या शुभ्रेच्या बापा. कुणी दिल्या? म्हणलं मोठ्या माईने दिल्या. का दिल्या? तर तिच्या सुनाबद्दल, वहिनीबद्दल असं सांग म्हणल्या. मला वहिनी उलटी बोलली का तिला? म्हणलं नाही बोलली, मला नाही माहिती. मग बाळा, काळ्या कामासाठी पांढऱ्या गोळ्या घेणं सुद्धा चुकीचं आहे. काळं काम आहे. काळ्या कामासाठी पांढऱ्या गोळ्या खाऊ नये. लक्षात आलं का? आपण काळीच कामं करत असतो, चुकीचे कामं करत असतो, दिलेले वचन खोटे बोलतो, आपण काही लुटवून टाकतो. नका करू, कारण तू शिका. हे काळं ते काळं आहे, पेरलं ते उगवणार आहे. तुम्हाला सांगितलं, पेड बोये बबुल का आंबवा कहाचे पाय, बाबळ तर बाबळ, आंबा येणारच नाही. म्हणून चुकीचं काही करू नका. त्या भातासारखं आतून बाहेरून पांढरं शुभ्र राहा. बाकीचे जगाचे डोळे बघतात तिकडे बघू नका, आपले डोळे बघतात आपल्याकडे तिकडे बघा. ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला स्वतःच्या कार्याचा साक्षीदार होता येतं, त्याला भात आणि दही वेगळ्याला काला करून खाण्याची गरज पडत नाही. कारण त्यांचं चालतं बोलतो जीवन हेच काला असतो.
काला खाऊ दही भात. पुन्हा जन्माला येऊ दही भाताचा काला खाण्यासाठी रोज काला असणार नाही. आता त्याचं शेवटचं उदाहरण आपण पुढे जाऊ. काला कोणासोबत खाल्ला गोपाळाने? कृष्णासोबत. बरोबर आहे, कृष्णासोबत काला खाल्ला. आता तुकोबाराय म्हणतात तुम्ही आम्ही जन्माला आलो, आमच्यासोबत तुकोबाराय असतील, त्यांच्यासोबत आपण असू. आता कृष्ण कुठे? तुम्ही कृष्ण आहे? तुम्ही कृष्ण आहे का? बाळकृष्ण आहे? नाही. तुम्ही आहात? तुम्ही आहात ताई? तुम्ही आहात? हे बाळा तू कृष्ण आहे का बाळकृष्ण आहे? नाही. तू घरात तुझी आई आले की? आई आले? तू आहे बाळकृष्ण? तू बाळकृष्ण आहे? नाही. तुझी आई कुठे? नाही आली? तुझी आई आली का? तुमची आवाज कसं एवढी आई आल्यात नाही? तुम्ही लबाड बोलताय माहिती आलेत ना? ज्या लेकराची आई आली तुझ्या आईला आईला त्या लेकरांचा उभं राहा परत. मला सांगायचं प्रमाणे पण ऐकून घ्या, कारण इथं चुकतोय आम्ही. आले का? कुठे आई तुमचा का? तुमचा बाळकृष्ण कुठे हो? ते ठीक आहे ना? कुठे? हा राहते बस बसा बसा खाली बस. पण त्याला तर विचारलं होतं ते म्हणजे बाळकृष्ण नाही म्हणलं. ते कळलं का तुम्हाला? तुम्हाला जर माझं खोटं बोलणं वाटलं ना तर तुमच्या आईला जाऊन विचारा बाळकृष्ण कुठे आहे तुझा म्हणून. 100% म्हणजे बाळा तूच आहेस माझा बाळकृष्ण, तू 50 वर्षाचा आहे बाळा. तुम्ही म्हणता नाही, मग तुमच्या आईला विचारा तुझा बाळकृष्ण कुठे आहे. 100% तुमची आई सांगेल माझा बाळकृष्ण आहे. अरे आपणच बाळकृष्ण आहोत ना, का बरं कळत नाही आम्हाला? कधी कळावं मला सांगा. आपण म्हणतो बाळकृष्णाकडे जायचं आणि काला काय? अरे तूच बाळकृष्ण आहे. 80 वर्षाचा म्हातारा जरी असेल, त्याची आई 90 वर्षाची 100 वर्षाची जर घरात असेल, त्या म्हाताऱ्याला विचारा तुझा बाळकृष्ण आहे. 100% 80 वर्षाच्या लेकराला माहिती माझा बाळकृष्ण आहे. तुझा आहे तुझं पास आहे. अरे आमच्या जवळच आहे ना, आम्ही बेशक नाही म्हणून सांगतो. जीवन इतकं सुंदर आहे ना, भगवंताने दिले. प्रभू रामचंद्राचे 4 हात नव्हते, 10 पाय नव्हते. तुमच्या आमच्यासारखे 2 पाय. कृष्णाला तुमच्या आमच्यासारखे 2 पाय, 2च हात. कृष्णाला काही 10 नव्हते नव्हते. विष्णूला असतील, कृष्णाला नाही. म्हणून तर पोराला आपण एखाद्या मालिकेमध्ये, सिनेमामध्ये, शाळेमध्ये, नाटकामध्ये कृष्ण म्हणून सजवतो. मुलगा मुलगी म्हणत नाही. जे करा पोरीला पण कृष्ण करतो, पोराला पण कृष्ण करतो, कारण आपला तो बाळकृष्ण असतो. तुम्ही सगळे इथं बसलेल्या तुमच्या आईला विचारा तुम्ही बाळकृष्ण आहात त्यांचे? नाही म्हणू नका. या बाळकृष्ण कोण चुका नको. काला करा काला, आनंदाचा काला करा. कृष्णाने आनंदाचा काला केला आणि कृष्णच आहोत. लक्षात आलं? आम्ही कृष्ण आमच्या मनामध्ये पक्क बस. आम्ही कसं कृष्ण होतो म्हणले ना तुम्ही सगळेजण नाही म्हणले. 4-5 लेकराला विचारलं, तुम्हाला विचारलं, महिलांना विचारलं, आम्ही नाही म्हणले बाळकृष्ण होतो. आणि हेच करून ठेवलं आम्ही डोक्यामध्ये. तुमच्या पोराला कलेक्टर करा, तहसीलदार करा, PSI करा. काय उत्तर आपले? नाही नाही आम्ही नाही खेडेगावातले माणसं, गरीब माणसं, आमच्याला कसं आम्ही रोजगार करणार. बरोबर आहे? हे उत्तर आहे. काय उत्तर आहे आपलं? आम्ही गरीब माणसं आहोत, रोजगार करणारे आहोत, आम्ही शेतकरी. आमचं लेकरू कलेक्टर कसं होईल, SP कसं होईल? अरे का नाही होणार? हत्तीचं पिल्लू पाहिलं का? हत्तीच्या पिल्ल्याला साध्या साखळीने बांधतात. साध्या साखळीने हत्तीच्या पिल्ल्याला ते ओढतं ती साखळी तुटत नाही साखळी. ते मोठं होतं हत्ती, साखळी तीच राहते. साखळी पालक बदलतच नाही, साखळी तीच असते लहानपणी बांधलेली. बाकी मोठे झाडं तोडतं, ट्रक ओढतं, पण ही साखळीच ओढत नाही, कारण लहानपणी त्याच्या डोक्यात पक्क बसलेली साखळी तोडू शकत नाही म्हणून. मला का लक्षात? तुमच्या डोक्यात पक्क बसतं आम्ही गरीब आहोत, आमचं लेकरू कलेक्टर कसं होईल, तहसीलदार कसं होईल. नानबाऱ्याने सांगितलं तरी धडधडून महिलाने ये भक्तीचे वाटेला तेने पावश्या निष्ठा. अरे ते झटका तोड ती साखळी. मी गरीब आहे श्रीमंत नाही, फळाने अजिबात नाही. तुझंही लेकरू कलेक्टर होऊ शकतं, तुझंही लेकरू तहसीलदार होऊ शकतं. अहो शेतकऱ्याचं ते तुमच्यासमोर बोलणार. आलं का लक्षात? 2 एकर शेत नाही आम्हाला, तरी तो तुमच्यासमोर कमी कलेक्टर झाला, IAS झाला, सगळ्या पदावर आला. का नाही करता येत आपल्याला? पण IAS झाला की आपण कलेक्टरच म्हणतो. कलेक्टर पदावर असो नसतो, IAS झाला कलेक्टर म्हणतो. आम्हाला कलेक्टर म्हणतात, तुम्ही काही म्हणतात, ठीक आहे ना, पण होऊ शकतं ना. नवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तो चोरी. या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. तोपर्यंत अवघड आहे जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही, निश्चय करत नाही, तोपर्यंत अवघड. उपजोन या पुढचे येऊ काला खाऊ दही भात. उपजोन पुढचं येऊ, कारण का इथं मनुष्य लोकांमध्येच आहे, वैकुंठामध्ये नाही. वैकुंठी तो ऐसे नाही.
या पुढती येऊ काला खाऊ दैवात, पुन्हा जन्माला येऊ, वैकुंठातून येऊ इथे जन्माला आणि काला इथे खाऊ. तेच का बरं? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही का, वैकुंठामध्ये असा नाही जो काला इथे मिळतो ना. कवळ म्हणजे घास, कवळ काही काल्याचे, काला वैकुंठात नाही तो इथे आहे. अहो गमत आहे कधी सांगा बरं, ज्या भगवंताच्या नावावर कृष्ण परमात्म्याच्या नावावर आपण काला करतो तो कृष्ण परमात्मा वैकुंठामध्ये आहे ना, पण तिथं काला असणारच आहे ना. पण जगद्गुरु काय म्हणाले, तिथे नाहीये, इथे आहे, तुमच्या आमच्यामध्ये आहे. मी नागालँडला गेलो होतो मध्ये शासकीय कामानिमित्त, 1 महिनाभर मला तिथे राहावं लागलं. तिथल्या लोकांनी वेगवेगळ्या फळाचा इतका सुंदर ज्यूस करून आणून दिला मला तो खूप आवडला. मग मी व्हिडिओ कॉल केला माझ्या बायकोला आणि तिला तो दाखवला. बघ म्हणजे इतका छान झाला तो. ती काय म्हणे, हा तुमचं तुम्ही पॅन तुमचं तुम्ही, आम्हाला काय करायचं दाखवून. लक्षात आलं? आणि का बरं असं म्हणले असेल ते? दुसरं प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही बाजारात जातो, एखादी खाण्याचा चांगला पदार्थ तुम्हाला मिळतो, तुम्ही घेता तिथे जातो 20 रुपयाला, तिथे खाता का घरी आणून खाता? हो, घरी आणून खाता. कुणासोबत? तुमचेच उत्तर आहे बरं का माझं. घरी आणून खाता. कुणासोबत? बायको लेकरं सगळ्यासोबत बसून खाता. आज खायचं असताना त्या हॉटेलमध्ये तिकडे घेऊन तेवढा चांगला पदार्थ आहे मन म्हणतं आपलं, नाही नाही इथं कसं खावं, माझी सगळे तिथे आहे. तुकोबारा वैकुंठाला गेले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे, सकळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोला. तुकोबारा वैकुंठाला गेले. कोण कोण गेलं तुकोबारासोबत? कुणीच नाही, पक्क. म्हणून तुकोबारा म्हणाले, मी इथं काला काय खायचं आहे, कुणीच नाही ना माझ्यासोबत. वैकुंठी तो ऐसे नाहीच ना, तिथे सगळे इथे ना खाले. लक्षात आलं का? इथे आहे, तुमच्या आमच्यामध्ये आहे. त्या नागालँडमध्ये एवढा सुंदर असलेला बायको काय मग खा समजा तुम्ही. जर आम्हाला द्यायचं नसेल इथं फोटो दाखवायचं, काय करायचं त्याला बघून? आणा सगळेजण मिळून खाऊ तर आनंद आहे. लक्षात आलं? म्हणून एकट्यानं कुठं पण बाहेर काही पंचपानं सुद्धा चोरून लपून खात जाऊ नका. तुम्हाला प्यायचं आहे ना तर घरात जाऊन सगळ्यासोबत प्या, सगळ्यासोबत प्या ना. का बरं? घर चाललं का? मग जर घरच्याला पाजत आहे तर खाऊ नका ना, मग पिऊ नका ना. मग जे घरच्याला तुम्ही देऊ शकत नाही, काला वाटू शकत नाही, मग बाहेर एकट्याचं कशाला खाता? जनावर येईल का तुम्ही? जनावर खातात एकट्याच्या बाहेर, माणसं नाही खात. वैकुंठी तो ऐसे नाही, तिथं नाहीये, इथे आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. सेना महाराज म्हणाले, आम्ही वैकुंठवासी, सेना जातो वैकुंठासी, तिथे ते द्वादशी श्रावण मास. पण सेना महाराज पण म्हणतात काला तिथे नाही, काला इथंच आहे. वैकुंठी तो जो आनंद तुमच्या आमच्यामध्ये संसारामध्ये, माय बाप काका मामा दादी, गावातला एखादा वडीलधारा माणूस, शेजारी पाजारी, जो आनंद गावात आहे ना तो मोठ्या शहरात नाही. शहरात मोठमोठे बंगले, एकमेकाकडे बघत सुद्धा नाहीत लोक, ओळख पण नाही लोकांना, कुणाच्या घरात काय झालं पण इथं सगळं कळतं आपल्याला. म्हणून आनंद मानायचा. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काय. 100% सांगू वैकुंठामध्ये नाही, कारण वैकुंठामध्ये आम्ही सगळ्या घरातली माणसं सोबतच नाही. तुमचं लेकरू तुमच्या गावामध्ये मोठ्या पदावर आलं अशी बातमी गावात आली, कोण कोण आनंदी होतं? अख्खं गाव आनंदी होतं बघा, अख्खं गाव आनंदी होतं. शहरामध्ये त्याच्या घरातल्या घरातच उड्या मारायच्या, बाकी कोणी बघायला येत नाही, कारण हा आनंद सगळ्यांनी वाटून घेतलेला आहे एकमेकांचा. वैकुंठी तो ऐसे नाही जवळ काही काल्याचे उदाहरण सांगतो मी. 35 वर्षाखाली मी हैदराबादला होतो, एका कंपनीमध्ये काम करत होतो आणि रात्रीच्या कॉलेजला जात होतो. स्वतःच कमवायचं, कारण परिस्थिती अवघड होती. 40-50 वर्ष जर तुम्ही आता आपण तो बघा, तुमची आमची सगळ्याचीच परिस्थिती अवघड होती. आता सगळं सुकलाम झालं, फार अवघड होतं. फोन नव्हते. माझे वडील मला भेटण्यासाठी पण हैदराबादला आले आणि मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी संभाजीनगरला, म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादला. वडील तिथे गेले. ते तेलुगू भाषिक लोक, हिंदी भाषिक लोक तुटक हिंदी बोलले. 2 दिवस ठेवून घेतलं, कारण आमचं एकमेकाला संपर्कच आला नाही. इकडे निघून आलं, बाप तिकडे गेले. त्यांनी खाऊ घातलं, सगळं हैदराबाद फिरवलं, दाखवलं, मंदिरं दाखवले. बाप 2 दिवस निघून गेले. मी हैदराबादला वापस गेलो संभाजीनगरवरून. वडिलांचं पत्र आलं, मोठं पत्र आलं, इतकं सुंदर लिहिलं होतं की बाळा हैदराबाद इतकं छान आहे, असं आहे. ते तेलुगू भाषेतल्या काशनात माझी एवढी व्यवस्था केली, स्नानाला पाणी दिलं, मंदिरं दाखवले, एकेरी रस्ते दिसले. 35 वर्षाला एकेरी रस्ता, 3 चाकाच्या गाड्या दिसल्या, रिक्षाला म्हणायचे. ते TV दिसल्या, कारण TV नव्हत्या ना आपल्या इकडं तिकडं, ते TV दिसल्या. फार सुंदर, इतकं कौतुक केलं. वैकुंठच त्यांच्या डोळ्यात, फक्त ते स्वर्ग शब्द वापरला त्याने, स्वर्गच मला वाटला सगळा हैदराबाद. तुकाराम महाराज म्हणले वैकुंठात नाही, बाप काय म्हणाले, स्वर्ग वाटला मला सगळा. आणि सगळं लिहिल्यानंतर बापाने शेवटच्या वळीमध्ये एक वाक्य लिहिलं होतं. काय म्हणाले, पण बाळा मला हे सगळं शून्य वाटलं का, कारण तू तेथे नव्हतास. कळलं?
वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्यात. कोण आहे काला? आमचा बाळकृष्ण काला आहे. तुम्ही आम्ही बाळकृष्ण आहोत. माझ्या मायबापासाठी मीच बाळकृष्ण. वडील काय म्हणाले, हैदराबाद स्वर्गासारखं आहे सगळं, मला एवढं छान केलं, पण बाळा माझा बाळकृष्ण तू तिथे नव्हता म्हणून मला काही आनंद वाटला नाही. कशाचा? लक्षात आलं? एखादी स्त्री 25 तोळे सोने घालून आली, 50,000ची साडी घालून आली, हळदी कुंकाचा कार्यक्रम तुमच्याकडे चालू आहे, काही तुम्हाला विचारतो कपाळाला कुंकूच नाही, काही कार्यक्रमात काम आहे तिथं आहे का? कारण हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे, हळदी कपाळाला कुंकूच नाही. वैकुंठी तो आहे. काय करावं? सगळं सौंदर्य तिथे, कल्पतरू आहे, कामधेनू आहे, सगळं आहे, पण कालाच नाही ना तिथे. वैकुंठी तो ऐसे नाही जवळ काही काल्याचे. म्हणजे हे तुमच्या आमच्यामध्येच आहे, तुमच्या आमच्या जवळच आपणच खाऊ शकतो. काल्याची मिसे देवजळी झाले मासे, हसोनिया हसे टिरी सांगाचे हात. त्या देव लोकांना सुद्धा काला खूप दिला नाही भगवंतांनी. इतका पवित्र आणि सुंदर काला आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये आहे. छान उदाहरण मला आठवलं, मला सांगतो उदाहरण बघा बरं का. म्हणजे भगवंताने आम्हाला दिले, पण आम्हाला आमचाच परिचय नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. मंदिरात कुणी काय जाते तर तुमच्या कीर्तन प्रवचनातून सुद्धा लोक वाट घंटी वाजवतात. एवढं कोणतरी सांगितलं काय बाबा देव तिथे नाही कीर्तनातून बसला, पण ज्याच्यातून वाट काढते, तुमचा सप्ताह चालू असू द्या, प्रवचन चालू असता, भजन असू द्या, त्याच्यातून वाटा काढून घंट्या वाजवतात. त्यात कळतच नाही आपल्याला काय करावं. आणि अध्यात्मच वाचत नाही ना. लोखंड तापावली कुठे निघून गेलं की आपला तो एक देव करून घ्यावा. आमच्याकडे सोमवार आला की वेगळा आहे, मंगळवार आला वेगळा आहे, थांबायलाच तयार नाही कुठे. विष्णू विनयचं व्यर्थ द्यायचे ज्ञान रामकृष्ण मान नाही ज्यांचे. आणि विष्णूचं नाव घ्यायला सांगितलं ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी सांगितलं, बाबाजी पुढे सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. पुढे गेला की आमचा रामकृष्ण हरी, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे लिखल प्रबंध माझी आत्मचर्चा विषय उदंड गाते. ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि विष्णूकडे या सगळं सोडून पळत राहू. माझी विनंती आहे बरं का तुम्हाला, तुला तो एक देव सर्वनी घ्यावा केले विना जीवा कराय. जर खरंच जीवनामध्ये आनंद पाहिजे, सुख पाहिजे ना, तर फक्त स्थिर राहा. एवढं सुंदर सप्ताह तुम्ही करताना एका भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहा. भरपूर झाला पाहिजे. आपण काय पाहतोय? लेकरांना सांभाळा, जरा शांत करा. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये नाही. मग तुम्ही म्हणाल की साहेब तुम्हाला काय लागले महाराज, मोठ्या शहरात राहता आणि खेडेगावात राहतो, आमच्या अडचणी वेगळे आहेत, आपल्याला हे कधी मावळ वाटतं की नाही आपल्याला? आता मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. तुमच्या गावातला एखादा व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी बाहेर देशात आहे, वॉशिंग्टनला आहे, हाँगकाँगला आहे, अमेरिकेला आहे, दुबईला आहे, दिल्लीला आहे, वर्षा 6 महिन्यानंतर तुमच्या गावामध्ये आलो किंवा आली. आपण काय काय खायला करतो? काय काय खायला करतो? हे भजकट भात चटण्या बिटण्या भरपूर खायला करतो. तुला हे आवडतं का, ते आवडतं का, फळानं करू का? मला मोकळेपणाने सांगा बरं, ते काय म्हणतं, काय खाऊ म्हणतं? अरे छान चटणी भाजी. कोण म्हणलं? माझी वास्तू चटणी भाजी म्हणतो. नंतर पंचपक्वान्न करतो. दिल्लीहून आले आम्ही, ते काय म्हणते चटणी ठेसा भाकर पिठलं करून. कुठं खाऊ म्हणते ते? हा ताई, शेतात. वा, शेतात खाऊ म्हणते, झाडाखाली बसून. बरोबर आहे. वैकुंठी तो आहे. आमच्या दृष्टिकोनातून दिल्ली वैकुंठ आहे, अमेरिका, हाँगकाँग, वॉशिंग्टन हे वैकुंठ आहे. कारण सगळ्या सुविधा तिथे आहेत. त्या वैकुंठातून आलेलं काय म्हणतं, तिथं नको, घरी पंचपक्वान्न नको, शेतात जाऊन ठेसा भाकरी खाऊ. आणि शेतात झाडाखाली ठेसा भाकरी खाणार काय म्हणतं? 2 एकर विकायचं, मस्त औरंगाबादला जायचं, पुण्याला जायचं, बंगला घ्यायचा, गाडी घ्यायची, ऐश करायची. कोण म्हणतं? हे म्हणतं. आणि ते म्हणतं इकडे येऊन. कळलं का? कारण आम्हाला कळायचं ना की आमच्यापेक्षा काय दिले भगवंताने. तुझा हे तुझं पास. आणि इतकं दिले ना, कुणाकडेच नाही, देव लोकांकडे सुद्धा दिलं नाही. आणि गरीब माणसावर फराने दिसताना आहोत. तुमच्यापैकी असं कुणाला वाटतं की आम्ही भाग्यवंत नाही म्हणून, आम्ही नशीबवान नाही, आम्ही चांगले नाही?
असं कुणाला वाटतं जरा हात वर करा, मी तुम्हाला वचन देतो ज्ञानोबाच्या तुमचं उत्तर देऊन टाका. मी तर म्हणतो ना, जेवढे लोक इथे बसतो ना आपण, किंवा जेवढे तुमच्या गावात आहेत, जेवढे तुम्हाला दिसतात नाही, सगळे भाग्यवंत आहोत. एवढे भाग्यवंत आहोत ना, आमच्यासारखा भाग्यवंत कोणीच नाही म्हणून त्या देवाला नाव ठेवू नका. आम्हाला फळाला दिले, दिसाना दिले, पोरीचं लग्न होईना, पोराचं फळानं होईना, शेताचं भांडण मिटना, अजिबात म्हणून हे तुमचे नाटक आहेत सगळे. त्याचं काहीच नाही, तो कोणाचंच नुकसान करायला बसलेला नाही. का कृपाळ उदार तथा माझा ज्ञानेश. आता कृपाळ आहे, उदार आहे, कृपा करायलाच बसलाय. तुम्हालाच कृपा घेताय ना, त्याला काय करता. मी काय म्हणालो, आम्ही सगळे भाग्यवंत आहोत, सगळे भाग्यवंत आहोत. तुमच्यापैकी जर कोणाला वाटतं तर काय भाग्यवंत नाही, तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. तुमचं वय किती? 50 घे मावली, तुमचं 40 बरोबर आहे, तुमचं ताई 30-35 बरोबर. फक्त ज्याचं त्याने तुमच्या वयाच्या बरोबरचे, बरोबर का, तुम्ही भाग्यवंत आहात का नाही आम्हाला कळेना झालंय. वैकुंठात नाही, इथंच आहे सगळं, तुमच्या आमच्यात आहे. 60 वर्ष असो, 70 असो, 30 असो, 20 असो, फक्त तुमच्या वयातले, तुमच्या वयाच्या बरोबरीचे, तुमच्या ओळखीतले किंवा तुमच्यापेक्षा वयानं लहान असणारे, तुम्ही ज्या वयाचे असाल त्या वयाची कल्पना करा. तुमच्या बरोबरीचे, तुमच्यापेक्षा लहान असणारे, फक्त तुमच्या ओळखीतले किती मेले? मेले का? मेले का? मेले का? तुम्ही जगले ना, मग काय पाहिजे तुम्हाला अजून? भगवंताने जगवलं ना तुम्हाला. तुझ्या ओळखीतले, तुझ्या बरोबरीचे, तुझ्यापेक्षा लहान कित्येक मेले, तू नाही मेलास. काय द्यावं भगवंताने तुला याच्यापेक्षा वेळ? पुन्हा देवा मला काय दिलं? अरे हा देह दिला ना, इतकं सुंदर शरीर दिलं ना, मुख दिलं ना, वाघाकडे मुख नाही ना, ते हत्तीकडे नाही ना, पाय मोठे नाही येऊ शकत ना पंढरपूरला, दिंडीमध्ये, पायवारीमध्ये. दान धर्म नाही करू शकत ना, स्वतः खाताने टाकून देतं बाजूला, दुसऱ्याच्या मुखात घेऊन घालू शकत नाही ना, ते तुम्ही घालू शकत ना, दान धर्म करू शकता ना. मग काय म्हणतो आम्हाला देवानं दिलं नाही म्हणून? वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही कार्याचे माझ्या आहे भगवंता, तू मला दिला. देव पाहावया गेलो, देवची होऊन गेलो. राम म्हणता रामची होई जे, पती बैसोनी पदवी घे. काही कृष्ण होई जे आपण, काही कृष्ण होई आपले अंतकरण. मग संकल्पांच्या अंगण गोळंगते जाणवारे नाकायला सांगतात. अरे कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण हो, राम म्हणता म्हणता राम हो, देव पाहिला देव हो. तसं भजनात आलास, कीर्तनात आलास, माणूस हो माणूस, आणि मग देव. आता तुम्ही म्हणाल की मग काय माणसं नाही तिथं बसलेले, सगळे माणसं असतील असं मला वाटत नाही बरं का. मा म्हणजे मातृत्वाला वागणारा, प्रेमानं मातृत्वाला वागणारा. नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा. स म्हणजे सत्यानं सगळे बुद्धीनं वागणारा. त्याचं नाव आहे माणूस. आणि जर सगळे एवढे चांगलं वागतायत, मग भांडणं कोण करू लागलं? खून, मारामारी, चोऱ्या, बलात्कार कोण करू लागलं? आमच्यातलंच कुणी तर करू लागला. म्हणजे मानवी देहाला जन्माला येऊन सुद्धा माणूस म्हणून वागता येत नाही, तर काला कसा कळेल आपल्याला? वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही कार्याचे. जगद्गुरु म्हणतात वैकुंठामध्ये हा काला नाही, हा घास वैकुंठामध्ये इथे आहे, आणि एकट्यानं खायचा नाही तो. एकमेक देव मुखी, मी एकटा खाणार नाही किंवा तुम्ही एकटे खाऊ नका. एकमेका देव सुखी घालो कुंभरी. कुंभरी नावाचा एक खेळ आहे आणि तो सुद्धा सुखाने करायचा आहे, चिडून नाही. हे खा मर जा कुठतरी चिडून आपण एका द्यायचं खा म्हणा, त्यालाच खा म्हणा, त्याला पोट म्हणून आम्ही पैसे राहतो राहिलो असं चिडून नाही,
सुखी सुखाने दे, आनंदाने दे, एकमेका देवमुखी सुखी घालू मरी. जर चिडून दिलं, नाराजाने दिलं ना, तर पोटच्या लेकराचं सुद्धा खाऊ वाटत नाही आपल्याला. ही वस्तू शिके बावड्या म्हणतात, बाळका बापाचे ताटी गे आणि बापाचे तुझे ओलागे, ती तो संतोष लिहावे गे मुखाचे ओढले. बाप आपल्या लेकराला ताटात जेवायला बसतो, आई लेकराला जेवायला बसते. छोटंसं लेकरू असतं, त्याला खाता पिता येत नाही. माऊली म्हणतात की छोटे छोटे घास ताटात ते करतो आपण आणि त्याला खाऊ घालतो. तुमच्यापैकी असं कुणाचं लेकरू आहे हो की ज्या लेकराने तुम्हाला खाऊ घातलं नाही? असं होतं का? होऊच शकत नाही. तुमच्या हाताने 2-4 घास खाल्लं की ते पण ताटात हात घालतं आणि त्याला सुधरत ते उचलतं, कारण मीठ मिरची खाण्याची गोड त्याला काही फरक कळत नाही. बाळक बापाचे ताटी गे आणि बापाची जीव लागे, की तो संतोष लिहावे गे मुखाची ओढ. बाप किंवा आई काय म्हणते, आणि त्याच्या तोंडात घास तोंडात गेला. अहो बघा बघा सोन्या कसा खाऊ घालतो, अगं बघ बघ बाळा कसा खाऊ घालतोय. आणि कसा खाऊ घालतो, कसा काय खाऊ घालतो बघ ना. त्याच्या हाताला मेकूड आहे, शिंबूड आहे, काराची फोड केले तरी आनंदाला खाऊ लागला का? कारण प्रेम आहे. प्रेम आहे. कशा झालं हा काला येऊन आता मी तुम्हाला उलट सांगतो. याच्यातलं तुमच्या ताटातलं तुमच्या कष्टातलं तुम्हाला खाऊ घातलं तरी तुम्ही आनंदी झाला. जेव्हा तुम्ही मोठे होता बाहेर, तुमचं लेकरू मोठं होतं आणि बाहेरून येतं, आई हे बघ तुला गोळ्या आणल्या 700 रुपयाच्या गोळ्याचा, निष्ठा उन्हात गेलो होतो लांब, दिवसभराचा रोजगार गोळ्यातच गेल्या, खा आता जरा गोळ्या. खाऊ वाटतील? अहो त्याच्या कष्टात येतात, तुमच्या कष्टाचा खाऊ घातला तो आनंदाने खाल्लं तुम्ही. आता त्याच्या कष्टाचं आणलं ना खा ना, ज्याच्यावर आमचं जीवन मरण आहे गोळ्यावर. पण ते काय म्हणतंय, दिवसभर उन्हात गेलो, रोजगार केला, 700 रुपयाचा आणलं, घे गोळ्या खा आता. नाही खाऊ वाटत. कारण काय झालं, त्याचा कवळ राहिला नाही, काला राहिला नाही, त्याच्यामध्ये मी पण आला. जब मैं था तब हरी नाही, अब हरी है मैं नाही. जोपर्यंत त्या देहाला तुम्ही मी म्हणता ना, तोपर्यंत भगवंत तुमचा होऊच शकत नाही. आणि तुम्ही त्यातला मी तुम्ही काढून टाकला की भगवंत दूर राहतच नाही. एकमेका चिडून नाही द्यायचं, रागवून नाही द्यायचं, मीपणानं नाही द्यायचं. मला इथल्या कोणत्याचा विषय माहिती नाही, त्याला कोणा टीका करायची, पण हात जोडून विनंती आहे तुम्हाला. ज्ञानोबारायचं ऐका बरं का. या बाईकमध्ये येऊन सांगतात लोक, सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे. अरे का 1000 पैशाचं बाबा नको ना, मी पण आणून त्याला तेवढंच आवडत नाही. मी पण आला की तुम्हाला नकोच म्हणतो. गंगेचे उदक गंगे जैसे, आरतीचे देवपित्रो जैसे, माझे मदतीची तैसे बरी आणि भारी. ज्ञानोबाराय म्हणतात, गंगेला स्नानाला जातात लोक, भरून पाणी घेऊन जातात का? तिथं स्नान करायचं, कपडे तिथं धुवायचं, गंगेत उतरायचं, पाणी घ्यायचं. गंगा माते माझ्यातर्फे तुला आरोग्य. गंगा म्हणते मला नको, तुझ्यातर्फे नको, मला माझं मला दे ना. म्हणून इथे पार्था मदना पंक्तीची सर्वथा मग मनी व्हायची असतात देता देणारे. अर्जुना जो मी म्हणून मला देतो ना, माझ्यातर्फे म्हणतो ना, तो माझ्याकडे येतच नाही. म्हणून मी म्हणूच नका, माझ्यातर्फे म्हणूच नका. भगवंता तुझं तुला दिलं, तुझं तुला दिलं म्हणा. नाव घेऊ देत जाऊ नका. तुम्ही स्वतः सांगा माझं नाव घेऊ नको म्हणा. अहो त्याला कळतं ना, त्याचे 14 कॅमेरे लागलेत ना, तो तुमच्या मनात आहे. तुमचं मनच तो आहे ना. क्रिया माझी अकरावे म्हणते मी जाणावे, भूतमात्राच्या ठाई स्वभावे चेतना देवी. अरे अर्जुना मी आहे ना मन, मग मनाला कळतं ना त्या भगवंताला. तैसा हृदयामध्ये रामू असता सुखाचा रामू की भ्रांताशी कामू तुझ्यावर. अरे तुझ्या हृदयात मी आहे ना, मला कळत नाही का काय देऊ लागलो. मग कशाला म्हणतं माझ्यातर्फे. तुझं लेकरू जर म्हणतं की खा गोळ्या आणल्या, तर तुम्हाला खाऊ वाटत नाही, तर मला खाऊ वाटतील का? विनंती आहे तुम्हाला, बघा खरं पुण्य बघा. कारण अनेक वर्षापासून 40 वर्षापासून पंक्ती देतो आम्ही, तरी आमच्या घरात सुख लाभत नाही, आनंद मिळत नाही. काय मिळत नाही? कारण आम्ही मी पण तिथे घातलेला असतो. मग काढून टाका त्याला, नको आपणाला. एकमेका सुखी घालू मुंबई. सुखाने मुंबई नावाचा खेळ त्याने एकमेकाच्या मुखामध्ये द्यायचं. मी माझ्या जीवनाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. 5वीला होतो, जवळच्या गावामध्ये यात्रा भरायची. 4 आणे दिले की त्या यात्रेमध्ये भरपूर यायचं. 40-45 वर्षाचा सांगतो त्याला. बरोबर आहे का माऊली? 4 आण्यामध्ये खूप यायचं. यात्रा होती, त्यात 5 पैशाची मी जिलेबी आणली. आणि माझी आई सर्दी ताप खोकल्यानं आजारी पडली होती. मी घरी गेलो, परत मला आई हे जिलेबी खा. माझे वडील आले, ते म्हणे अरे तुझ्या आईला खोकला लागला, ताप आला, नको खाऊ घालू. आई म्हणे नाही, माझ्या लेकरांना उठून बसते आणि जिलेबी खाली, तसा खोकला असताना सुद्धा. आणि 10 मिनिटांनी म्हणू लागले, थोड्या वेळाने धक्का मारा ना, मला लई बरं वाटतं, कारण लेकरांना मला खाऊ घालतो. एकमेका देऊ. आणि तिच्या तोंडातली उरलेली अर्धी जिलेबी तिनं माझ्या तोंडात घातली. एकमेका देऊ
आलं का लक्षात? तर मायबापाला खाऊ घालता येते ना, खाऊ घालू नका, पण त्यांचा घास पण हिसकवू नका. त्यांच्या सुद्धा वाटण्या करायला निघाले, 2 एकर तुला घे वृद्धाश्रमाचा, तुझं तू बघ, फिरायला तुम्हाला 2 एकर नका करू बाबा, हे महत् पाप आहे, कुठं भेटणार आहे, अजिबात करू नका. त्यांचं त्यांना खाऊ घालायचं. आई तुझं शेत आहे, तुम्ही कमावलं का शेत? तुमच्या आजोबा पंजोबापासून आलं, तुमच्या बापाचं आहे, तुमच्या माईचं आहे, तिथलं कष्ट करून खाऊ घालायला नसतं. तुम्हाला राग येत असेल तर कशाला कीर्तनाला प्रवचन देतात? नाही आलं तर देवाचं काही बिघडत नाही. आणि मी तुम्हाला सत्य सांगतो, माझ्या कीर्तनाला 1000 आणि 2000 पाहिजे असं नाही. एक माणूस बसला तरी मी कीर्तनच करतो. मला मर्दंगाचार्य लागत नाही, गायनाचार्य लागत नाही. माऊली झाले, पुढे झालं, त्यांनी सुरू करून टाकायचं कीर्तन. मग तू ऐकतो, आमच्या कल्याणासाठी, आमच्या भल्यासाठी आहे. इव्हन गॉड कॅनॉट चेंज द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही, ईश्वरी बदल करू शकत नाही. म्हणून चुकीचं काही घडूच देऊ नका. एकमेका देऊ. जर तुम्हाला दुसऱ्याच्या घास तोंडात घालता येत नाही ना, तर दुसऱ्याच्या तोंडाला घास पण हिसकवू नका. पुण्यातली घटना वाचली आपण मार्चमध्ये. 2 एकरचे टमाटे लावले होते, एवढे हिरवे मस्त टमाटे आले. तर 2 एकर रात्रंदिवस कष्ट केलं. पुण्याच्या गावाला लग्नाला गेले, त्यांना घेता आले आणि रात्रीतून ते ट्रॅक्टर घालून सगळं नुकसान करून टाकतं. 2-3 महिन्याची बातमी आहे बघा, 4 महिन्याची बातमी. अरे त्याच्या तोंडात आलेला घास काढला का कुठं फिरशील? हे आपला फार मोठा गैरसमज आहे की चोरून लपून केलं. कशाचं चोरून लपून केलं? बाथरूममध्ये जायचं, बाथरूमचं दार बंद करायचं, मस्त हिटर लावायचं, पाणी उकळायचं, हिवाळ्याचे दिवस म्हणायचं आणि बकेटच्या पाणी घ्यायचं. कशावर? हिटर तापून. अरे येड्याने करा, दार बंद करून हिटर लावलास ना तर बाहेर मीटर सोडून लागले ना, बिल येणार आहे ना त्याचं. 14 कॅमेरे लागलेत ना, 14 मीटर ठेवलेत. भागवतामध्ये सांगितले 14 कॅमेरे आमच्यावर. काही चुकू देत नाही. बाथरूम मध्ये जरी लबाडी केला तरी तुला हाणते धरून, कारण सगळ्या हिशोब चित्रगुप्ताकडे त्याला सोडित नाही. म्हणून चुकीचं करूच नको. एकमेका घेता येत नाही ना तर हिसकावू पण नको, कोणाचा खास पण काढून घेऊ नको. सुनेला उलटं सुलटं बोलायचं, सोडायला लावायचं, जा तुझ्या बाहेरला निघून मला नाही घेऊन अजिबात म्हणू नका. इथं घरला आलात ना सून म्हणून, त्या सासू सासऱ्यालाच मायबाप म्हणा. नाटकं करू नका. दिवसातून 4दा फोन करते. माईला सुद्धा मला विनंती आहे, सारखे फोन करायचे. ठेवलीस का नाही? सासूचं ऐकू नको. फिरायला का त्याला स्वयंपाक करू नको, पडसापणा कर. हे वेगळे विचित्रपणा फार पूर्वट चालू आहे, नका करू. परत वाईट आहे. विचारूच नका. तिने घराने सांगलं म्हणा, बाळा तुला लग्न करून दे, सुखानं कर, आनंदाने कर, चलत राहता संसारात सोबत राहतं म्हणा. मायबापाच्या हस्तक्षेप करण्यामुळे 50% संसार तुटू लागले. लग्नाच्या अगोदर बघा ना, मोठे बॅनर लागलेले असतात, काय म्हणतात, स्क्रीन लागलेले असतात. ते लग्नाच्या अगोदर तर महाराज ते नवरा नवरीला खाऊ घालतात, एकमेकाला असे पूर्ण करतात. लग्न आपण बघतो बघा त्या स्क्रीनवर काय दोघांचे एकमेकांना तोंड असतात. बघित भेटतं तुम्ही बघा. आता लग्नाला गेले मोठे मोठे स्क्रीन असतात. लग्नात आपण लग्न लावायला बसतो, ते नवरा बायको एकमेकाला खाऊ घालतात असे मस्त. 63 6 आणि 3 तोंड एकमेकडं. आणि 6 महिन्यानंतर 36 6 इकडून 3 इकडं. अरे काय नाटकं चालले हे सगळे? नका ना करू बाबांनो. एकमेकांचं लग्नाच्या अगोदरला असतात. तीच पोरगी आहे, तोच पोरगा आहे, तोच नवरा आहे, तीच नवरी आहे. आता कुठं गेलं 6 महिन्यानंतर? एकमेका देऊ मुखी घालू मरी. आनंदाने द्या, आनंदाने द्या. आम्हाला एक ट्रेनिंग होतं, प्रशिक्षण होतं एका ठिकाणी. कोऑपरेशन म्हणजे एकमेकाला सहकार्य कसं करायचं बरोबर का? कशी म्हणजे आम्हाला दिसलं तर फार आनंद आहे. मोठे अधिकारी असल्यामुळे खूप हॉल वगैरे खूप छान असतात, सगळी व्यवस्था चांगली असते. कमीत कमी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग असते. एकदा 40-50 भरले जात नाही. इकडून 4-5 बसलो आम्ही, इकडून 4-5 बसलो. त्यांनी काय केलं, एका बॉलमध्ये म्हणजे मोठ्या वाटीमध्ये खीर आणली आणि त्यासोबत ठेवली खीर आणि एवढीशी काठी काय म्हणतात तुमच्याकडे छडी वगैरे काय म्हणायचं मला, अशी लांब एवढी होती आणि त्याच्या पुढे चमचा बांधला, त्याच्या पुढे. आणि काय करायचं, या काठीच्या टोकाला धरायचं आणि त्या चमच्याला आम्ही खीर खायचं. आता वाटीमध्ये घातलं की किती हात लांब केला की ती वाटी एवढी लांब त्यात तोंडाकडे किती चमचा इतका पुढे राहायचा आणि तसंच थांबायचं, खाताच येईना ना. आता मी जरा डोकं लावलं, आपण स्वतः हुशार वाटतं ना कधी कधी. मी काय केलं, असा हात लांब केला आणि त्या चमच्याने हातावर टाकला आणि चाटवून खाल्ली. तर तो काय म्हणाला, ट्रेनिंग शिकवणार आहे इंग्रजीतून बोला, नो सर नॉट लाईक दिस. सर असं नाही सर, हे चुकीचं आहे. अरे मला असं नाही खायचं, तसं काय चमचा तोंडाला पुढे ना. म्हणलं तू दाखव बाबा. मग त्याने काय केलं, चमचा माझ्या सकट घेतला, काठीला धरला, माझ्या वाटीमध्ये चमचा घातला आणि काय केलं, सर तुम्ही हात पुढे करा. मी हात पुढे केला, माझ्या हातावर टाकलं, सर खा म्हणे. मला सांगावं लागलं नाही, मी लगेच काठी चमचा धरला तो आणि त्याला म्हणलं तू खा, त्याच्या तोंडात टाकला. एकमेका लक्षात आलं का? जर तुम्हाला खाता येत नाही का, दुसऱ्याला खाऊ घाल ना. त्याला दुसऱ्याला खाऊ घालणं, त्याला खाऊ घाल म्हणत लागत नाही. येतं म्हणजे येतं, येतच. अहो दगड धोंडे ठेवून घेतली कारभाऱ्या सांगतात बघा. नाकडी कड्या कडवटी फुलाच बोलू किरीटी पडी साधू निमित्त योगे. एखाद्या डोंगराच्या पायथ्याला जा आणि थोडाच आवाज द्या, ओ म्हणा. काय होतं,
प्रतिध्वनी येतो तिकडून. जर डोंगर दर्या ठेवून घेत नाही तर माणसं ठेवून घेतील का? कारण आम्ही खाऊच घालत नाही एकमेकाला. करून तर बघ, 100% तुला कधी ना कधी त्याचा प्रतिसाद मिळेल. त्याने कसं वागायचं त्याचा विषय, तू कसं वागायचं तुझा विषय. आणि कृष्णाने नेमकं हेच शिकवलं. गोपाळकाला केला, सगळ्या गोपाळांना सोबत घेतलं, एकमेकाला खाऊ घालणं, आनंद केला. म्हणून तू गोपाळाला म्हणाले की कृष्णाचं कामे करू एकमेका देऊ. म्हणून काय करू आपण एकदा कृष्णाचं भजन करू. सगळे हात करून करा, त्यांच्या पाठीमागं सगळे छान बारीकी करू नका. कंटाळाला हात खाली करा, पुन्हा वर करा. श्रीकृष्ण गोविंद हरे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. एकमेका देवमुखी सुखी घालो. आळस गेला का नाही? काही पाय लांब करून बसत होते, असे पुढे टेकत होते, कोणी असं वाकडमाना करत होते. अंग दुखत असत, गळा लागत असतील, छाती बोलत. पण माझ्या किती परवानगी आहे बरं का? कंटाळाला पायाला म्हणजे लागल्या पाय लांब करा, नंबर दुसरे उठून उभं राहा, टेकून बसा, फारच जमाना झालं तर अजून लांब पाय करा, काहीच काम नाही. मी माझ्या मनचं सांगत नाही. ज्ञानोबांनी सांगितलंय, मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐका सर्वना माझे. अरे तुझ्या इंद्रियाला ताण होतं ना, त्रास होतो ना, मग त्याला त्रास देऊ नको. पाय दुखतात लांब कर, कंबर दुखत्या टेकून बस, जाणून बुजून करू नको. जर तुझ्या अखत्यारीच्या बाहेर जात असेल, त्रास होत असेल तर फक्त तुझं लक्ष इकडे दे. कशाचा तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाची पात्र होते. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का? प्रतिज्ञेवर सांगितलं ज्ञानोबाने, मनाचा मारू करिता, मनाला मारू नका, इंद्रिया दुःख न देता, तुमच्या इंद्रियाला दुःख देऊ नका, त्रास देऊ नका. येत मोक्ष असे ऐकतात सवरा. फक्त तुमचं कान इकडे द्या, म्हणजे तुमच्या हृदयात जातं आणि बस तुम्हाला आनंद मिळेल. हे ज्ञानोबाने शब्द आहे. म्हणून प्रसन्न होऊन तुम्हाला कशी परवानगी आम्ही दिली. एकमेका देव मुखे सुखी घालो बरे. आणि एकमेकाला खाऊ घाला. खाण्याच्या ह्याच्यामध्ये आपण हातात देतो, कुणी तोंडात खाऊ घालतं. आनंदाने करायचं, लहान मोठा हा विचार न करता गोपाळ राहायचं. कारण किती मोठे झालो, 80 वर्ष झालं तरी आपण कोण आहोत? फक्त आमच्या माऊली म्हणे की 60 वर्षाचे तर फक्त आम्ही स्त्री असो पुरुष असो सगळे गोपाळ आहोत, एकमेकाला खाऊ घालण्यासाठी, मदत करण्यासाठी. आणि आयुष्यभर हेच करायचं. मग बघा, मागे पुढे उभा राहे सांभाळे आली आघात 100% हाके सरीशी उडे मागणी स्तंभ पुढे ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. एवढं करून तर बघा तुम्हाला अनुभव आला म्हणजे आला 100%. माऊली म्हणतात, अरे माझ्या भक्तांनी हात द्यावी आणि मग मदतीला यावं. ती जे वेळी समरावा, ती वेळी समरला की पावा, हा दोन्ही असा मानव अर्जुना त्याने हात मारावी मग मी जावं, हे सुद्धा मला मान्य नाही.
ते ऋणपणा देखून अंगी आम्ही आपुलियाची उत्तीर्णत्वाला जी भक्ताची तपत्यागी परिचर्या करी. अरे माझं ऋण होतं त्याचं, मी त्याच्या भोवतीच फिरत राहतो, आतून बाहेर फिरतो. तैसा तू मध्ये भितरी मी तयान तू बाहेरी हे सांगितले बोलवरी तैसे नव्हे. मी त्याच्या आतून बाहेरून असतो भक्ताच्या, म्हणून बाहेरून पण त्याला काही होऊ शकते ना आतून पण काय होऊ शकत नाही. म्हणून माऊलीवर भरोसा ठेवा, संतावर भरोसा ठेवा. एकमेकाला चटणी भाकरी जे काय असतील ना आनंदाने खाऊ घाला. जीवनामध्ये अडचण नाही असं कोणी नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचण आहे, वाळवंट आहे, त्याच्यात सुद्धा चांगलं बरं बघायला शिका.
उत्तम. बघा तुमच्या कार्याचा कीर्तनाचा किती आनंद आहे बघा. साक्षात भगवंतांनी पावसाची हजेरी लावून गेली सुरुवातीला कीर्तनाच्या अगोदर. म्हणजे स्वतःच आले भगवंत तिथे. कारण माऊली म्हणतात मी सूर्याचे निवेसे तपे तय हे सोशे पाठी उतरवून वरसे पुढची भरे. अरे अर्जुना मी समुद्राचं पाणी आटून घेतो, दूर वगैरे मिळवतो, वर जातो आणि इंद्र रूपानं ढग रूपानं पुन्हा खाली जमिनीवर येतो. विज्ञानाचा नियम असाच आहे. माऊली 700 वर्षाखाली सांगून ठेवलं आहे की मी पाऊस पडला. आपल्याला काळा साक्षात भगवंतानेच सगळा सडा सारण करून गेले आहेत. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. म्हणजे गुरु तुकोबाराय म्हणतात चंद्रभागेचं वाळवंट आमच्यासाठी कसं आहे. तुम्हाला वाळवंट दिसत असेल, कचरा पडला फलाना झालं बिस्ताना झालं दिसलाय ना, मग कचरा तुम्ही काढा उचला. लोकांना सांगत बसू नका स्वच्छ, कारण वाळवंट आमचं आहे, आम्हाला स्वच्छ ठेवलं पाहिजे. कसं आहे ते बरं आहे, नीट आहे, उत्तम आहे. आपलं कसं जरी असेल वाळवंट म्हणजे काय अडचणी संसारातल्या माणसाच्या दृष्टिकोनातून काय जीवन वाळवंट झालं, हो बायको गेली, नवरा मेला, पोराचं असं झालं, वाळवंट झालं म्हणजे सगळं ओसाड पडला असं त्याचा अर्थ आपण काढतो. तर तुकोबाराय काय म्हणतात, जे तुझ्या वाट्याला आले ना, तुझं आहे ना त्याला बरं बघ, नीट बघ, उत्तम बघ, नावं ठेवू नको. नापासाला तुझ्या होतच नाही, तुला नोकरी लागत नाही, पोटच्या लेकराला तू म्हणू नको, लोकांना म्हणायचं म्हणू दे. पोटच्या लेकराचा सांभाळ तू कर, त्याला मोठे पण तू दे. चलत राहतं बाळा म्हण, होईल अजून अभ्यास कर म्हण, फलाला कर. आम्हीच नावं ठेवतो फटाफट फटाफट. आपली सर्वात जगाची सगळ्यात मोठी संपत्ती आपली पोटची लेकर असतात बरं का, त्याला नावं ठेवत जाऊ नका. प्रेमानं दृष्ट्या करा. मोबाईल खराब झाला बाजारातून दुरुस्त करून आणता येतो, टी व्ही खराब झाला दुरुस्त करून दुसरा आणता येतो, नवीन आणता येतो. पोटची लेकर खराब झाली बाजारातून जाऊन बदलून आणता येत नाहीत. तुमच्याकडे आणता येतात का? तुमच्याकडे, आमच्याकडे आणता येत नाही. म्हणून म्हणलं खराबच होऊ देऊ नका, त्याला संस्कार करा. लेकरं मोठे व्हावे ती अपेक्षा अजिबात करू नका. लेकरं चांगले व्हावे ती अपेक्षा करा, चांगले व्हावे. किती वाळवंट असू द्या, बरवे नीट उत्तम. मी तुम्हाला मोठ्या माईचं उदाहरण सांगितलं ना, सुनाला असं करायची. ती मोठी माई दळायची आमच्या घरामध्ये, म्हणजे सगळे वाड्यात एकत्र असल्यामुळे पाट्या बसायची आणि मी गाणे म्हणत म्हणत आणि त्या मांडीवर जाऊन झोपायचं होते. ते काय म्हणायचे, बरवे बरवे माझे माहेर माझ्या बंधुरायाचे नगर. बरवे बरवे माझे माहेर माझ्या बंधुरायाचे नगर. रोज तेथे सुग्राण गोर गरीब खाती जाण. रोज तेथे सुग्राण गोर गरीब खाती जाण. पुन्हा काय म्हणायची, वैरी माझी उदार फार भातावरी धरी नीट तुपाची धार. बरवे नीट आणि उत्तम, उत्तम पक्वान आहे, पक्वान उत्तम आहे. भावाचं शहर नगर बरोबर आहे आणि तुपाची धार नीट धरते. आमच्या लहानपणी भातच खायला मिळत नव्हता, साडी काढायच्या कधी व्हायचा भात, कारण मशिनरी नव्हते ना, लाईट नव्हती ना. मग मी त्या मोठ्या महिला म्हणायचो, माय चल ना मामाच्या गावाला. कशाला? भात मिळतो ना, बहिणी देईल ना भात, मामी देईल ना भात, तूप खायला मिळेल ना. नाही माय तवा होता आमच्या लहानपणी, आता काही राहिलं नाही तिथे. काय आता वाळवंट आहे सगळं, पण आजही तिच्या मनामध्ये काय आहे, बरवे नीट उत्तम. लक्षात आलं? आपल्या वाट्याला जे आलं कधीच का असणार त्याच्यात बदल करता येत नाही, त्याला 100% चांगलं म्हणून स्वीकारायचं. छोटंसं उदाहरण सांगतो, आपल्या वाट्याला जर दुःख यायचं नसेल तर कसं वागलं पाहिजे. एका मिनिटासाठी फक्त कल्पना करून आपण सगळेजण आपल्या लेकीच्या घरी, तुमच्या लेकीच्या घरी, तुमच्या बहिणीच्या घरी जा. पत्राचं घर आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, लाईट नाही, फॅन नाही, बसायला फाटकी तुटकी खुर्ची दिली, मोडकी खुर्ची दिली, त्या खुर्चीवर बसवलं आणि उन्हाळ्यामध्ये बिना दुधाचा काळाभोर चहा आणून दिला, साखर पण कमी आहे. आणि तुम्हाला विचारलं चहा कसा झालाय, त्या पोरीच्या बहिणीच्या सासूने विचारलं चहा कसा झालाय, काय उत्तर आहे माऊली? चांगला झाला. बरोबर आहे. दुपारी जेवायला बसतात, साधं जेवण आहे, घ्या ना घ्या ना. आपण काय म्हणतो, तुम्ही पण घ्या ना, साधं जेवण आहे. रात्री झोपला, फॅन नाही, लाईट नाही, छान झोपला, दुसऱ्या दिवशी घरी आला, घरच्यांनी विचारलं का गं माय, का रे बाबा आपल्या लेकीचं बहिणीचं कसं आहे, काय उत्तर आहे तुमचं? बरवे नीट, नीट दिसलं, बरं दिसलं, उत्तम दिसलं. बरोबर आहे. आता कल्पना करा दुसऱ्या दिवशी आपण आपल्या सुनेच्या घरी जाऊ. हसले हो तुम्ही सगळे, कळलं ना आपल्याला? चांगली खुर्ची आहे, माळवदाचं घर आहे, दुधाचा चहा आणला, चहा बाजूला, चहा घ्या, कसा झाला चहा, चहा सारखा समज त्याच्यात का. आणि काल तर नीट म्हणला, बरा म्हणला, उत्तम म्हणला. आता तो चहा सारखाच असो. जेवायला वाढलं, घ्या, कपोट खराब करता का, पुरे म्हणलं ना. लाईट आहे, फॅन आहे, झोप येत नाही, नुसतं गोड बोलायला, कपडे करता का नाही, की गाडीचं तिकीट काढता का नाही, की काही पैसे देतं का नाही, ते गोड घेऊन पाठवतं. लाईट फॅन मध्ये सुद्धा झोप येत नाही. घरचे विचारतात कसे सुनेचं, त्यांना काय खाऊन पिऊन बरे येतात, त्यांचं काय असतं. काल बहिणीचं कौतुक करून सांगितलं, बरे म्हणजे आमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे, परिस्थितीवर नव्हे, आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे. तुका म्हणे वाळवंट, तुकोबारायांचं वाळवंट कसं आहे, तुकोबारायांच्या हृदयात आहे चंद्रभागा. इतक्या सहित तो बायावे माझी रंगडी नाचावे. जनाबाई असो, तुकोबाराय असो, त्यांचं बाहेर घर आहे.
जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया. म्हणजे डोंगर जरी असला ना तर माझं माहेर आहे, वाळवंट असलं तरी माझं माहेर आहे. प्रत्येक स्त्रीला आपलं माहेर आवडतं, अगदी संतांना आवडतं. ना आपलं संतांचं माहेर कोण आहे? पंढरपूर आहे, पंढरपूर. बर्वेने ते वाळवंट आम्हाला बरं वाटलं पाहिजे. आमच्या संसारात कितीही अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये उणीव काढता कामा आहे. फक्त चांगलं बघायचं. 100% आमच्यामध्ये भगवंताने चांगलंच दिलंय, फक्त चांगलं शोधा. पुन्हा ट्रेनिंगचे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. पांढरे शुभ्र बोर्ड निघालतात, मोठे बोर्ड असतात पांढरे, ते शिकवायला आम्हाला आला आणि त्याने काय केलं, काळ्या पेननं वर असं टिप मारली, बारीक असा टिंब मारला आणि आम्हाला विचारलं काय दिसतं तुम्हाला पुढे, पुढे काय दिसतं. साधी गोष्ट, आम्ही एकमेकांपेक्षा उत्तर द्यायला सुरुवात केली. गोल टिंब दिसतं, कुणी म्हणतं चंद्रासारखं दिसतं, कुणी म्हणतं सूर्यासारखं दिसतं, कुणी चांदण्यासारखं, कुणी कुंकासारखं, अशी उत्तरं दिली आम्ही. ते म्हणजे पुढे काय दिसतं, पुढे काय दिसू लागलं तुम्हाला. सगळे नेहमीचे काळे टिंब सांगितलं. तो म्हणे नो नॉट लाईक दिस. मग कसं आहे तुम्ही सांगा. ते म्हणे पांढरा शुद्ध बोर्ड आहे आणि मग सुईच्या टोक्याचं बारकसं काळा डाग. आम्हाला पांढरा बोर्ड दिसलाच नाही, आम्हाला फक्त काळा डाग दिसत होता. लक्षात आलं, आम्हाला फक्त काळा. आम्हाला संसारामध्ये फक्त उणीव दिसतंय. तुला हे येत नाही, फलानं दिले, तुझ्या माईने काय दिलं, तुझ्या बापाने काय दिलं. अरे पोरगी दिली ना तुझ्या घरात, त्याच्यापेक्षा अजून काय द्यायला पाहिजे. लग्न लावून दिलं ना, काय द्यायला पाहिजे, फलानं दिलं का. नको त्या टिंबाकडे बघू नका, कारण काय होतं, एवढा मोठा पांढरा बोर्ड सुद्धा दुःख देऊन जातो. बरे नीट होत ते वाळवंट आहे, त्या डाग एवढा सांग, बाकी सगळं एवढं भव्य दिवस, एवढं सुंदर तुला देवाने दिलंय. चटणी भाकरीमध्ये सुद्धा आनंद मान. तुका म्हणे वाळवंट बरे नीट होत. खूप सुंदर आहे जीवन. या सौंदर्याला आपण फुलवायचं, हलवायचं सगळ्याकडे. बरं का, सगळ्याकडं. ते छोटं उदाहरण आपण बघू. ते लेकरं पुढे बसले, त्यांना 100-200 पानाचं पुस्तक असतं. 100-200 पुस्तकं लिहायचे तो तुमच्या लेकरांना. अरे बाबा तुला पुस्तक लिहायचं का परीक्षेच्या काळात. लिहून ठेवलेलं वाचायचंय, लिहून ठेवलेलं वाचून परीक्षा द्यायच्या तरी नापास होतं, नोकऱ्या लागत. लिहून ठेवलेलं वाचायचं बरं का त्याला, कारण बघतच नाही बरं नीट उत्तम. तुम्हाला काय त्याच्या 200 पानाच्या पुस्तकामध्ये. अहो त्याच्या 200 पुस्तकाच्या पानात काय नाही. त्या 200 पानाच्या पुस्तकामध्ये डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कलेक्टर आहे, वकील आहे, त्याला जे व्हायचं ते त्या पुस्तकात आहे का नाही. मग बघ ना त्या पुस्तकावर बरवे नीट उत्तम म्हणून. बघतच नाही, हे असतं का ते असतं का फलाना असतं का. सगळं वाळवंट तू करून टाकला, तुझ्या मानसिकतेनं करून टाकला. मन चंगा तर कटवती मे गंगा. मन नाही चांगला तर काय करेल काशी गंगा. अरे मन जर आमचं चांगलं झालं तर कुठेही आम्हाला चांगलं दिसतं. चांगलं दिसावं, जीवन चांगलं दिसण्यासाठी बरे नीट उत्तम. इथं बसते, हे लेकरू बसते पुढे सोड, कुणाचं काशी ना. त्याच्यामध्ये मी तहसीलदार आहे असं म्हणतो, त्याच्यामध्ये मी डेप्युटी कलेक्टर आहे म्हणतो, त्याच्यामध्ये DYSP आहे म्हणतो. आहे म्हणजे आहे, फक्त त्यांनी केलं पाहिजे. वैजापूर तुमच्याकडून जवळ येते, तिकडून जाताला. वैजापूरला माझा एक 8-10 वर्षाखाली कीर्तन झालं आणि कीर्तन करून मी परत जातो. तेव्हा मला वाटतं मी डेप्युटी कमिशनर होतो संभाजीनगरला. आणि परत जाताना काही लोक समोरचे म्हणले की सर फार छान इथं प्रदर्शन भरले मूर्तीचं, बघायला चला. आणि ते बघायला गेलो. छान दगडाच्या मूर्ती केल्या होत्या आणि भेट पुस्तकात ठेवली होती. मी त्या भेट पुस्तकात अभिप्राय लिहित होतो आणि तो फार हुशार होता माणूस, कलाकार. कारण काय छान मूर्ती बनवल्या आहोत. लोकांचे उत्तर ऐकून आम्ही कसे पक्के झालो आता, आहे की नाही. आम्ही सगळे पक्के झालो. कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो आपण खटाखट, नाही घाबरत कुणाला, कारण आम्हाला तेवढा अनुभव आला. तसं त्याला उत्तर ऐकून अनुभव आला होता. कौतुक ऐकून सगळं काय ऐकून मी म्हणलं छान मूर्ती बनवल्या. तो काय म्हणाला, नाही नाही मी मूर्ती नाही बनवल्या. मग कुणी बनवल्या. अहो सर त्या दगडातच मूर्ती होत्या, मी फक्त नको तो भाग काढून टाकला. कळलं काय काढून टाकलं. वाळवंट काढून टाकलं. परत त्याच्यातच होतं, नीट त्याच्यात होतं, उत्तम त्याच्यातच होतं. तुझ्याच लेकरात तहसीलदार आहे, तुझ्याच लेकरात डेप्युटी कलेक्टर आहे, फक्त त्याच्यातलं ज्ञानोबा आहे सांगतात तसं ऐकून बघ. काय जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेश जो विकला तो नाही चेत म्हणितला अधिकारिया. हा अधिकारी होऊच शकत नाही. कोण, ज्याला खाण्यापिण्यामध्ये झोपण्यामध्ये आळसामध्ये आवड आहे, ज्ञानोबांचा तो अधिकारी होऊ शकत नाही. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरे होयाधिकारी सर्वता तो. नित्य पाठ करून अधिकारी होईल, पण कसं असावे कामी स्वस्थ चित्त मन उल्हासे करुणा स्मरणाचे. स्वस्थ चित्त मन उल्हासानं. माऊली तुमच्यासोबत वृद्ध आहे, तुमची पेटीस काय किती लोक होते, 25-30 किती लोक शिकले, दोघं तिघं. बाकीचे कुठे गेले, कारण त्यांनी लक्षच घातलं नाही ना. या महाराजाला विचारा मर्दक वाजवणार, इतके छान वाजून मर्दक वाजवतात ते. यांच्यासोबत कित्येक पोरं असते, किती शिकले, दोघं तिघं, बाकी गेले घरला निघून. आता कसे शिकले हे जर जेवायला बसला असेल ना महाराज, त्याची आई जर भाकरण वाढत असेल ताटामध्ये, तर रिकाम्या ताटाला वाजवलं असेल काय, बरोबर आहे का. वाजवलं का रिकाम्या ताटाला. बाथरूम मध्ये बसल्या बसल्या वाजवलं असेल भिंतीला, कारण त्याच्याशिवाय होत नाही. नव्हे असे काही नाही अवघड नाही कैवाड ते चोरी. काहीही करता येतं. रात्रंदिवस त्याच्यात गुंडरा. रात्र भगवंताला 1
व्हायचं ना, एकरूप भगवंताला तशाच पद्धतीने एकरूप हो. नव्हे ऐसे काही नाही आवं तुका म्हणे वाळवंट भरवेली उत्तम. काल्याचं कीर्तन आहे, भगवंताबद्दल बोलावं लागतं, कृष्ण परमात्म्याच्या लीला सांगाव्या लागतात. आमच्या कीर्तनात आम्ही लहानपणापासून बरेच असे उदाहरण ऐकले. बघा तुकोबा, कृष्णासारखं वाळवंट तर कुणाच्या जीवनात नव्हतं. इतकं वाळवंट, भयानक वाळवंट. ज्ञानोबा जीवनामध्ये भयानक वाळवंट. कृष्णाचा आणि माऊलींचा जन्म एका दिवशी झालाय. गोकुळेवनी पंढरपुरी येता झाला. गोकुळून पंढरपूरला आला. लोपले ज्ञान जगी हितले ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार ज्ञानोबा आहे, म्हणजे कृष्णाचा अवतार ज्ञानोबा आहे. तुम्ही दोघांतरी बोलावं लागतं. कृष्णाच्या जीवनासारखं वाळवंट कोणाच्या जीवनात नव्हतं. बेड्या होत्या मायबापाला, जेलमध्ये जन्म झाला. नदीतून उचलून न्यावं लागलं डोक्यातून. तिथं गेले लहानपणापासून कोणी दूध पाजवायला आलं, कोणी भविष्य सांगायला आलं, सगळे मारायला आले. आमच्या कीर्तनात आम्ही लहानपणी ऐकलं गावामध्ये काय म्हणायचे महाराज, अशी कुठणार अशीशीच पाजवायला आले. हो कृष्णानं असं ओढलं आतडे बाहेर निघाले, लांब पडली, 25 माणसांनी तुकडे केले, 8 दिवस जळत राहिली. असं अजिबात नाही. का माऊली म्हणतात तुवा सनकाधिकाचे नेमाने साहित्य सौरसुद्धीतला पुतणे जे विषयाचे निस्तनपाने मारू आले. अरे काय कृष्णा, तुझी तिला आघात आहे की तुला विष पाजवायला आली, तर तुला सनकाधिकाच्या बरोबरला नेऊन ठेवलास तू, इतका तिचा उद्धार केलास. काय झालं हुआ बघा बरं का गंमत लीला कशी कृष्ण भगवंताची. कृष्णासारखा देवच नाही, कुणाचाही उद्धार करतो, कुणाचाही. रामासारखा देवच नाही, कुणाचा उद्धार करतो. माऊली तुकोबारायासारखा संतच नाही, कुणाचे उद्धार करतात ते सगळे. म्हणून त्यांच्या लीला गायच्या. सुंदर दूध घेऊन आली, दूध पाजवू लागली. विष होतं, दूध पिऊ लागला. आता मला सांगा, तिला तुमचं पूर्ण दूध संपल्यास त्रास होत असताना कुणाला हात मारायला पाहिजे होती ना? तुमच्या गावात एखादा कार्यकर्ता आला आणि त्या कार्यकर्त्याला तुम्ही त्रास दिला, तो कुणाला हात मारतो, कुणाला फोन करतो? ज्यांनी पाठवलं त्याच्या साहेबाला, बरोबर आहे ना? आता हिनं कुणाला हात मारायला पाहिजे? कुणी पाठवलं हिला? कंसाने. हिनं हात कुणाला मारली? कृष्णा सोड, कृष्णा सोड. कंसा सोड नाही म्हणाली, कृष्णा सोड. कृष्ण काय म्हणाले, माते तुझं दूध पिलंय, तुला सोडणार नाही तर कुणाला सोडणार? 84 लक्ष योनीतून सोडलं, 84 लक्ष योनीतून. आणि कुठं नेलं? वा सनकाधिकाचे नेमाने सायुज्य सौरसुद्धीतला पुतणे जे विषयाचे निस्तनपाने मारू आले. काय कृष्णा तुझी लीला आहे? आणि तुला विष घालून मारायला आली, तर आई तुझं दूध पिलं म्हणून तिचा उद्धार केला, सनकाधिकाच्या बरोबरला नेऊन बसवला. हे कृष्णाची लीला आहे. त्याच्यात हे सांगा, आम्ही काय म्हणतो, असे तुकडे अशी आवाढव्य असा बकासूर आला, डोंगर गिळू लागला. कुणाच्या बुद्धीला पडेल सांगा बरं? रामाने 1000 वर्ष राज्य केलं. अरे बाबा हे शब्द नको ना सांगू. आता काय सांग, रामाने दीर्घकाळ राज्य केलं. दीर्घकाळ म्हणून आम्ही 10,000 वर्ष विज्ञान युगामध्ये कोण मान्य केली सांगा बरं? म्हणून बदलून बोललं पाहिजे. आम्हाला पटल तुमचं त्या पद्धतीनं अध्यात्म आम्हाला आमच्यात परिवर्तन करण्यासाठी आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ज्ञानोबारायांचा जन्म काही वाळवंटात झाला नाही असं बाहेर नाही. त्यांना तर खूपच त्रास होता. भयंकर झोळ्या पाडल्या, भिक्षा मागू दिले नाही, त्रास दिला, तरी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि कुणाला दिली माहिती आहे का? जो जेवानशील तो ते सगळ्या दिलं. कृष्णाच्या लीला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का? कालिया मर्दन केलं. अहो ब्रह्मदेवाला सुद्धा वेळ लावला त्या देवाने, कारण कृष्णच अवतार आहे. स्वमायेचे आडवस्त्र लावून 1,00,000 खेळवे सूत्र, बाहेर नदी छायाचित्र 84 लक्ष. माया त्याच्या अधीन आहे. म्हणून जेव्हा विरंचीने काय केलं, वासरं लपवली, तेव्हा भगवंताने ती वासरं दुसरी केली. महादेवाला ते रूप पाहायचं होतं मोहिनीचं, तिला महादेवाला सुद्धा फसवलं तिथे, कारण माया विष्णूच्या अधीन आहे, ज्ञानोबारायांच्या अधीन आहे. म्हणून कृष्णाच्या लीला आपण कीर्तनामध्ये गातो, सांगतो. आपण सगळेजण कृष्ण आहोत. आपल्या लीला पाव्यातच असं नाही, पण आपल्याकडनं चुकीचं होणार नाही, लोक नाव ठेवणार नाही, शिक्षेला पात्र होणार नाही, पोट पसरून जायची वेळ आपल्याला येणार नाही. एवढा जरी आपण प्रयत्न केला, अर्थात आपलं आणि दुसऱ्याचं कुणाचंही नुकसान करणं भगवंताला आवडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, आपुला परावा देही दुःख देती जे काय माझा आत्मयाचे तुला होयशनो. स्वतःलाही त्रास देऊ नका, दुसऱ्याला देऊ नका, त्रास मला होतो म्हणतात. म्हणून कृष्णाच्या लीलेमध्ये एवढं जरी आपण घेतलं ज्ञानोबाराच्या लीलेमध्ये, की आपण आजपासून कुणालाही त्रास द्यायचा नाही, स्वतःही त्रास करून घ्यायचा नाही. तर मला वाटतं आपल्याला काल्याचे कीर्तन पचनी पडेल. पडावा अशा अपेक्षा करूया. Kumar,
वैकुंठामध्ये अशा प्रकारचा काला नाही. तुम्ही आम्ही जन्माला आलो, आपलं जीवन खूप सुंदर आहे. माणूस म्हणून जगावं, लेकर बाळ घडवावेत, वेळेवर लेकरांची लग्न करावीत, कीर्तनाला सत्याला आपल्याकडे जी शिक्षणाची दानधर्म करावा, मन मोकळेपणा द्यावं, घरला पट्टी मागायची वेळ येऊ नये. थोडंफार जे काय असेल त्याच्यासाठी झाडलोट करावी, पत्रावळ्या उचलाव्या, काम करून टाकावं. कारण भगवंताच्या सेवेची संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते, ती करीत राहावी आणि एकमेकाला द्यावं. एकमेकाला देता येत नसेल तर वडाचं तरी करू नये, हिसकावून तरी घेऊ नये. सगळ्यांच्या जीवनामध्ये अडचणी असतात, त्या अडचणी सुद्धा मार्ग काढावा. भगवंत परीक्षा पाहतोय म्हणायचं, आपल्याला जेवढं करता येतं तेवढं करून त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. कारण मनुष्य देह हा खूप सुंदर आहे. आपल्या या सौंदर्याला भगवंताच्या कृपेनं आणखी उत्तम करता यावं यासाठी आपण ज्ञानोबा तुकोबारायांचे भजन करूया. ज्ञानेश्वर त्याच्यानंतर खाण्याचा अभंग होणार आहे.